नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बघा मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती चर्चा करतोय आणि आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण गणित भाग 1 वरती तर चर्चा करतोय आणि त्यामधली दोन प्रकरणं आहे. एक आहे संभाव्यता आणि दुसरं आहे सांख्यिकी. या दोन प्रकरणांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर याच्या अगोदर मित्रांनो आपण 4 प्रकरणांवर चर्चा केली. सकाळी 9 वाजता जे आपलं लेक्चर झालं त्या 9 वाजताच्या लेक्चरमध्ये आपण पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे आणि वर्ग समीकरणे यावर चर्चा केली होती. त्यानंतर जे 1 वाजता लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण पुढची जी दोन प्रकरणं आहे अंकगणिती श्रेणी आणि अर्थनियोजन यावर चर्चा केली आणि आता आपण या दोन प्रकरणांवर चर्चा करतोय. या अगोदरच्या जर का तुम्ही त्या दोन महत्त्वाच्या व्हिडिओ बघितल्या नसतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, समजा तुम्हाला जर का गणित भाग 1च्या सगळ्या प्रकरणांचे सगळे सराव संच हवे असतील तर त्याची सुद्धा व्यवस्था केली. व्हिडिओच्या खाली आणखी एक लिंक दिले, त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळे सराव संच बघू शकता. म्हणजे त्या लिंकवर क्लिक केलं तर तुमच्या समोर त्या सगळ्या सराव संचांची लिस्ट येईल. तुम्ही इंग्लिश मिडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल किंवा मराठीला असाल, तिथं दोन ऑप्शन येतात, सेमी इंग्लिश, इंग्लिश मिडियम आणि मराठी सिलेक्ट करायला. तुम्ही मराठीवर सिलेक्ट केलं की मराठीमधून सगळ्या व्हिडिओजच्या लिंक तुम्हाला तिथे लगेच बघायला मिळतील. सगळ्या व्हिडिओ तुम्हाला तिथे बघायला मिळतील एका क्लिकवरती. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या सगळ्या गोष्टी दिल्यात. तर या ठिकाणी आता आपण संभाव्यता या प्रकरणाला सुरुवात करूयात. तर संभाव्यता प्रकरणातले सगळे महत्त्वाचे मुद्दे आणि सगळी इम्पॉर्टंट गणितं, जी गणितं बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची अशी सगळी गणितं आज आपण या ठिकाणी इथं बघण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. ओके, तर इथं लक्षात घ्या मित्रांनो, ही गणितं बघत असताना आपल्याला काही आणखी इम्पॉर्टंट गोष्टी बघणं गरजेचं आहे. तर इथे बघूया जरा, एक मिनटं फक्त. हां, तर सर्वांना व्यवस्थित दिसतंय? ओके, चला. तर सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय असं या ठिकाणी मी गृहीत धरतो आणि मग आपण या ठिकाणी सगळी गणितं बघूयात. सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण आणि सगळी गणितं समजून घेऊयात. बघा, तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. आता या प्रकरणाची सुरुवात करण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला देतो. ती मी मागे सुद्धा सांगितली होती की बघा, गणित भाग 1-2ची आणखी खूप सारी इम्पॉर्टंट अशी गणितं आहेत की ती गणितं आपल्या एका कोर्समध्ये, आपला एक कोर्स आहे, जो कोर्स आपण आपल्या ॲपवरती बनवला आहे आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली जी काही महत्त्वाची गणित आहे त्यावर चर्चा केली. तसं बघायला गेलं तर हा ॲप जो आहे ना, त्या ॲपची प्राईज आहे ₹499. पण सध्या ऑफरमध्ये हा ॲप तुम्हाला फक्त ₹49 मिळेल. जवळपास म्हणजे दोन्ही विषय याच्यामध्ये कव्हर होतील. गणित भाग 1 आणि 2 हे फक्त तुम्हाला ₹49 मध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे आपला ॲप जो आहे तो डाउनलोड करा, क्रिएटिव्ह मॅथ मराठी, आणि या ॲपवरचा जो कोर्स आहे तो परचेस करा. फक्त ₹49 मध्ये तुम्हाला परचेस करता येईल. तर आता बघा, काही इम्पॉर्टंट मुद्दे कुठले या प्रकरणातले. तर या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे नमुना अवकाश. नमुना अवकाश तुम्हाला माहिती पाहिजेत. नमुना अवकाश सगळे नमुना अवकाश नीट समजून घ्यायचे आहेत मित्रांनो. बघा, सगळे नमुना अवकाश म्हणजे एक नाणं फेकल्यावर नमुना अवकाश काय होतो, 2 नाणी फेकल्यावर नमुना अवकाश काय होतो, 3 नाणी फेकल्यावर नमुना अवकाश काय होता. तर समजा जर एक नाणे जर मी फेकले, एक नाणे जर का मी या ठिकाणी फेकले, तर या एका नाण्यासाठी मला नमुना अवकाश काय मिळणार आहे बाबा, एकतर छापा किंवा काटा. जर मी एक नाणं जर वरती उडवलं तर मला एकतर छापा मिळेल किंवा काटा मिळेल. त्याच्यानंतर 2 नाणी जर का मी फेकली, 2 नाणी जर एकाच वेळी जर का मी फेकली, तर ती 2 नाणी जर फेकली तर एकतर छापा पडेल, छापा काटा पडेल, किंवा त्याचबरोबर काटा छापा पडेल किंवा काटा पडेल. या 4 गोष्टी. म्हणजे इथं नंबर ऑफ एस वरती तुम्हाला 2 मिळेल आणि इथं खाली नंबर ऑफ एस बरोबर तुम्हाला किती मिळेल, 4 मिळेल. म्हणजे एक नाणं फेकल्यावरती हा नमुना अवकाश आहे आणि 2 नाणी फेकल्यावर हा नमुना अवकाश आहे. हा सगळा नमुना अवकाश मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे. तर हा सगळा नमुना अवकाश जर नसेल माहिती तर आपली गडबड होऊ शकते. कारण एक मिनिट फक्त, जरा क्लिअर दिसत नसेल, क्लिअर करू आपण. ओके, हां, ओके, हां, येस, क्लिअर दिसते सगळ्यांना व्यवस्थित? अरे क्लिअर नाही दिसत. हां, ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, इथे आपल्याला 2 नाणी फेकल्यावर हे मिळेल. 3 नाणी जर तुम्ही फेकली, 3 नाण्यांचा सुद्धा नमुना अवकाश आहे. 3 नाणी जर तुम्ही फेकली तर 3 नाणी फेकल्यावर आपल्याला काय मिळेल, एच मिळेल, टी मिळेल, एच मिळेल, एच मिळेल. त्याच्यानंतर टी मिळेल, एच मिळेल, टी मिळेल आणि टी मिळेल. म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर तुम्हाला 8 मिळणार आहे. तर बघा, एक नाणं फेकल्यावरती तुम्हाला 2 निष्पत्ती मिळतात.
2 नाणी फेकल्यावरती तुम्हाला 4 घटक मिळतात, नंबर ऑफ एस 4 मिळतो आणि 3 नाणी फेकल्यावरती 8 मिळतो. ओके, आता ही झाली 1 2 3 नाणी फेकल्यावरती. याच्यानंतर एक फासा फेकला, समजा एक फासा जर आपण फेकला, एक फासा फेकला, तर एक फासा फेकल्यावर आपल्याला काय मिळतो नमुना अवकाश? एक तर बघा 1 2 3 4 5 6 हे सुद्धा माहिती पाहिजे. म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर तुम्हाला इथे किती 6 आहे. म्हणजे एक फासा म्हणजे सापशिडीतला ठोकळा. त्या सापशिडीतल्या ठोकळ्यावर जर आपण बघितलं तर एकूण आपल्याला 6 आकडे दिसतात. तर तुम्ही एक जर फासा फेकला तर तुम्हाला या ठिकाणी 1 ते 6 पर्यंतचे आकडे मिळतील. त्यानंतर 2 फासे फेकल्यावर नमुना अवकाश काय असेल? त्याचबरोबर तुमच्या पत्त्यांचा जो नमुना अवकाश आहे तो आहे. काही संख्यांची अंकांची पुनरावृत्ती करताना 2 अंकडी संख्या तयार केली तर त्याचा नमुना अवकाश काय असेल? तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे सगळे नमुना अवकाश या प्रकरणातले आपण समजून घेतले पाहिजे. ओके, तर ते तुम्ही समजून घ्या. आता आपण काही प्रत्यक्षात गणितं बघूयात, कारण गणितं आपल्याला बघायची आहेत. तर इम्पॉर्टंट गणितं, जी गणितं आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेली होती अशी, आणि जी गणितं येणाऱ्या काळात या परीक्षेला येऊ शकतात अशी, तर या दोन्ही प्रकारची गणितं आपण बघूयात, जेणेकरून या प्रकरणावरची आणि सांख्यिकी प्रकरणाची तुमची तयारी सगळी होईल. बघा इथं जर आपण बघितला हा प्रश्न बघा, खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही. 2 वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न आलाय. संभाव्यता जी आहे ती नेहमी 0 ते 1 च्या दरम्यान असते. संभाव्यता कधी 0 पेक्षा मोठी लहान नसते आणि 1 पेक्षा मोठी नसते, दोघांच्या दरम्यान. इथं बघितलं ना तर ऍक्च्युली इथं हे 3 नाही, ही 3 जी आहे. आता मला सांगा 3 ही संभाव्यता आहे का? तर नाहीये, कारण ही 3 जी आहे ती एकापेक्षा मोठी संख्या आहे. 1.5 संभाव्यता आहे का? इथं ऍक्च्युली इथं 3 नाहीये, इथं 3/2 आहे माझ्या माहितीप्रमाणे. जरा एवढं थोडंसं 3/2 किंवा काहीतरी वेगळा नंबर आहे माझ्या माहितीनुसार. ओके, हा सॉरी बरोबर, कोणती संभाव्यता असू शकणार नाही. इथं 3 काहीतरी 4 का काहीतरी आहे, काहीतरी या प्रश्नामध्ये थोडासा बदल मला तर वाटतं असणार आहे, कारण ही या 2 संभाव्यता आहे आणि ही नसणार आहे. तर इथं काहीतरी 3/4 वगैरे या ठिकाणी आपल्याकडे आहे असं आपण गृहीत धरू. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या. आता मला सांगा याच्यापैकी कुठली संभाव्यता असू शकणार नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर आता ही तर संभाव्यता आहे, कारण ही 0 पेक्षा लहान आहे. आता तुम्ही म्हणाल 15% संभाव्यता आहे का? 15% तर एकापेक्षा मोठा आकडा दिसतोय, पण 15%चा जो अर्थ आहे तो काय असतो? 15/100 असतो. 15/100 म्हणजे 0.15, म्हणजे ही सुद्धा तुमची संभाव्यता आहे. आता 1.5 0पेक्षा मोठी संख्या आहे, ही संभाव्यता तुमची नसणार आहे. म्हणजे हा ऑप्शन करेक्ट. आणि वरचा जो 1 आहे 3/4 जर तुम्ही विचार केला, 4ने जर 3ला भाग लावला तर 4 0 0 इथं 0 घेतला आणि 4 7 28, 30तून 28 गेले 2, इथं 0 घेतला, 4 5 20 म्हणजे 0.75 इथं उत्तर येतं. म्हणजे ही संभाव्यता आहे. म्हणजे ऑप्शन 2 जो आहे तो करेक्ट आहे. अशा प्रकारे आपल्याला ओळखावा लागेल की कुठली संभाव्यता नाहीये. ओके, याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूयात. पुढचा प्रश्न बघा. इथे जर आपण या ठिकाणी बघितलं तर इथे आपल्याला विचारलंय की एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 2 पेक्षा लहान संख्या असण्याची संभाव्यता काढा. हा सुद्धा मल्टिपल चॉईस मध्ये 2019ला प्रश्न विचारला होता. बघा, एक फासा फेकला. आता एक फासा फेकल्यावर नमुना अवकाश मला काय मिळतो? 1 2 3 4 5 आणि 6 हा मला नमुना अवकाश मिळतो. आणि नंबर ऑफ एस बरोबर किती बाबा? माझ्याकडे आहे 6. आता इथं मल्टिपल चॉईस आहे, त्याच्यामुळे हे सोडवायची गरज नाही एकदम डिटेलमध्ये. आपण फक्त इथे कॅल्क्युलेशन करूयात. तर एक फासा फेकल्यावर हा नमुना अवकाश मला मिळतो. एक फासा म्हणजे सापशिडीतला ठोकळा. आता मुद्दा काय की वरच्या पृष्ठभागावर 2 पेक्षा लहान संख्या असण्याची संभाव्यता. आता घटना ए 2 पेक्षा लहान संख्या, मग 2 पेक्षा लहान संख्या याच्यामधून कोण आहे? तर याच्यामधून 2 पेक्षा लहान संख्या ही 1 आहे. मग इथं मी लिहिणार 1, म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर माझ्याकडे किती आला? 1 आला. नंबर ऑफ ए बरोबर 1. आता मला याची संभाव्यता काढायची. संभाव्यता म्हणजे काय बाबा? पी ऑफ ए. संभाव्यता काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस, हे सूत्र आहे. नंबर ऑफ ए माझ्याकडे किती? 1 आहे. नंबर ऑफ एस माझ्याकडे किती? 6 आहे. म्हणजे 1/6 उत्तर आलं. 1/6 कुठे? डी ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा नमुना अवकाश, त्याचबरोबर घटना आणि संभाव्यता काढावी लागेल. ओके, तर सोपा प्रश्न होता. पुढचा एक प्रश्न बघा, या ठिकाणी आपण हा समजून घेऊयात. बघा इथे काय, पी ऑफ ए बरोबर 1/5. बरं का, पी ऑफ ए बरोबर मला दिले 1/5. नंबर ऑफ ए बरोबर 2 आहे. नंबर ऑफ ए बरोबर माझ्याकडे 2 आहे. तर नंबर ऑफ एस काढा. नंबर ऑफ एस काढा. आता नंबर ऑफ एस काढायचं असं काय सूत्र नाही आपल्याकडं. या तिघांमध्ये सूत्र कशाचं आहे? तर पी ऑफ ए काढायचं सूत्र असतं. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी, म्हणजे संभाव्यता.
ऑफ ए म्हणजे ए ची संभाव्यता. मग ती संभाव्यता काढायचं सूत्र असतं पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस, हे आपलं सूत्र असतं. याच्यात किमती टाकल्या तर बघा पी ऑफ ए 1/5 आहे बरोबर नंबर ऑफ ए किती 2 आहे भागिले नंबर ऑफ एस मला काढायचं आहे. आता इथं तिरकस गुणाकार केला की उत्तर येईल. बघा कसं, नंबर ऑफ एस गुणिले 1 किती झालं बाबा नंबर ऑफ एस बरोबर 5 दुने 10, संपला विषय. तुमच्याकडे नंबर ऑफ एस 10 आलं उत्तर करेक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही नंबर ऑफ एस काढू शकता. एकदम सिंपल प्रश्न होता आणि हा मला तर वाटतं 2 वेळा आलाय बघा, 2 वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलाय. प्रश्न आला तर इकडे आकडे बिकडे बदलतील, आकडे बदलले तरी सुद्धा आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे, पण प्रोसिजर तीच राहणार आहे, प्रोसेस तीच राहणार आहे. पुढचा मुद्दा काय बाबा, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता त्या घटनेसाठी नमुना अवकाश लिहा. बरं का, नमुना अवकाशच लिहायचा आहे बरं का. 2 नाणी एकाच वेळी फेकली, 2 वेळा प्रश्न आलाय बघा. 2 नाणी एकाच वेळेस फेकली, नाणी एकाच वेळी फेकली, एकाच वेळी फेकली. 2 नाणी घ्यायची, एकाच वेळी फेकून द्यायची, एकाच वेळी फेकली. तर एकाच वेळी फेकल्यावरती नमुना अवकाश जो आहे तो आपल्याकडे काय असणार आहे, मग इथं लिहायचं नमुना अवकाश, लिहायचा सावकाश, नमुना अवकाश, नमुना अवकाश लिहायचा एकदम सावकाश. एस बरोबर काय येणार आहे, नमुना अवकाश 2 नाणी फेकतोय आपण, मग 2 नाणी फेकल्यावरती एच एच, एच टी, टी एच आणि टी टी हा झाला आपला नमुना अवकाश 2 नाणी फेकल्यावरती. आणि नंबर ऑफ एस जर विचारलं तर नंबर ऑफ एस बरोबर 1 2 3 4 विषय संपला. तर अशा प्रकारे 2 वेळा. आता इथं कधी कधी असा पण प्रश्न विचारला जाईल, 1 नाणं फेकलं असता नमुना अवकाश लिहा, 3 नाणी फेकली असता नमुना अवकाश लिहा, 1 फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा, 2 पासे फेकले असता नमुना अवकाश लिहा. अशा प्रकारे नमुना अवकाश विचारला जाऊ शकतो, तो लिहिता आला पाहिजे. ओके, पुढे बघा, झगामगा इथे बघा, 1 फासा फेकला असता, 1 फासा, मासा नका फेकू, फासा फेका. 1 फासा फेकला असता, समजा माझ्याकडे 1 फासा आहे आणि हा 1 फासा जर का मी दिला फेकून, चला असता, हा 1 फासा फेकल्यावरती या घटनेचा नमुना अवकाश लिहा आणि नमुना घटकांची संख्या लिहा. बोर्डाला 1 वेळा प्रश्न येऊन गेलाय. मग आता मला सांगा नमुना अवकाश काय याचा, नमुना अवकाश त्याला आपण म्हणतो यस. हा नमुना अवकाश असणार 1 2 याड्डू 1 2 3 4 5 6 झालं. नंबर ऑफ यस किती, 1 2 3 4 5 6, नंबर ऑफ यस झालं 6. जय महाराष्ट्र, विषय संपला. तर इतके सोपे सोपे प्रश्न या प्रकरणावरचे येतात. हे प्रकरण खूप सोपं आहे, या प्रकरणाचा आपण नीट अभ्यास केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. पुढे बघा 6वा प्रश्न, एका पेटीत, एक पेटी आहे, एका पेटीत 5 लाल, 8 निळे आणि 3 हिरवे पेन आहेत. या पेटीतून एक पेन यादृच्छिक पद्धतीने काढला तर काढलेला पेन निळा असणे या घटनेची संभाव्यता लिहा. भावांनो, इथं आपल्याला नमुना अवकाश तयार करावा लागतो. कसा, आता मला सांगा, लाल पेन आपल्याकडे किती आहे बाबा, 5 आहे. मग त्याला रेड R1 R2 R3 R4 R5 5 आहेत. लाल पेनानंतर निळे किती आहेत बाबा, निळे पेन जे आहेत ते आपल्याकडे निळे म्हणजे ब्ल्यू, B1 B2 B3 B4 B5 B6 B7 आणि B8. इथं कॉमा देत जा मध्ये मध्ये, मी सध्या लिहित नाही, वेळ कमी आहे म्हणून. झालं. हिरवे पेन 3 आहेत, हिरवे म्हणजे ग्रीन, हिरवे पेन म्हणजे त्याला ग्रीन बघा, G1 बघा, G1 कॉमा द्या, G2 कॉमा द्या, G3. चला, G1 G2 G3. आता म्हणजे एखाद्याला वाटलं बघा, इथं तुम्ही म्हणाल की अरे रंगांचं नाव एल आहे, मग इथं आरच लिहिलं पाहिजे का नाही. तुम्ही लाल पेनाला A1 A2 A3 A4 A5 लिहिलं, निळ्या पेनाला B1 B2 B3 B4 B5 लिहिलं, हिरव्या पेनाला C1 C2 C3 लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मी इथं R B आणि G घेतलं. आता पहिली गोष्ट इथं सांगितलं की बाबा एका पेटीत 5 लाल, 3 निळे 3 हिरवे पेन आहेत. तर आता याचा नमुना अवकाश लिहायचा. याचा नमुना अवकाश म्हणजे यस. नमुना अवकाशामध्ये ही सगळी जत्रा, हे सगळे तिघांना सुद्धा, अमर अकबर अँथनी कोण असेल सगळ्यांना एकत्र घ्यायचं, या तिघांना एकत्र घ्यायचं आणि इथं महिरपी कंसच द्यायचा बरं का. R1 R2 R3 R4 R5 झालं हे 5. आता B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 झालं 8 पर्यंत. त्याच्यानंतर G1 G2 G3 संपला विषय. आता नंबर ऑफ एस एकदा लिहून टाका. नंबर ऑफ एस किती बाबा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11 12 13 14 15 16 नंबर ऑफ यस माझ्याकडे आलं 16 झालं. आता पुढचा मुद्दा काय बाबा, मला आता घटना काय सांगितलंय, या पेटीतून एक पेन जर का मी यादृच्छिक पद्धतीने काढला तर काढलेला पेन निळा असणे याची संभाव्यता काढा. आता मी जी घटना आहे त्या घटनेला मी ए म्हणतो, घटना ए, या घटनेला मी ए म्हणतो. काढलेला पेन निळा असणे, पेन निळा असणे, निळा असणे असं विचारलंय. काढलेला पेन निळा असणे. आता मला सांगा, घटना ए लिहित असताना काढलेला पेन निळाच पाहिजे मला. मला सांगा या ठिकाणी निळा कुठं कुठं आहे? निळा म्हणजे ब्ल्यू. ब्ल्यू कुठं? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ठिकाणी आहे तुमच्याकडे. म्हणजे इथं हे 8 जण आहे, त्यांना धरायचं आणि इथं आणायचं. B1 B2 B3 B4 B5 B6 B8 संपला विषय. नंबर ऑफ ए लिहायचं लगेच. किती जण आहेत? हे 8 जण आहे म्हणून 8 लिहिलं. नंबर ऑफ ए 8 लिहिलं. झालं. आता नंबर ऑफ ए काढलेलं, मला संभाव्यता काढायला सांगितलंय. संभाव्यता काढायचं सूत्र काय? पी ऑफ ए. पी ऑफ ए. पी ऑफ एचं सूत्र काय बाबा? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. हे पी ऑफ एचं सूत्र. नंबर ऑफ ए किती आहे? 8 आहे. भागिले नंबर ऑफ एस किती? नंबर ऑफ एस आहे 16 आहे बरं का. इथं चुकून 6 लिहिलं मी, इथं 16 आहे नंबर ऑफ एस. ओके, नंबर ऑफ एस आपल्याकडे 16 आहे. आता 8 1 8 8 2 16 उत्तर आलं 1/2. संपला विषय. शेवटी लिहायचं की काढलेला पेन निळा असण्याची संभाव्यता 1/2 आहे. आता याच्यात आणखी एक मुद्दा आहे. तुम्हाला जर असं विचारलं की बाबा काढलेला पेन लाल आहे असं पण विचारलं असतं, मग तुम्ही लिहिलं असतं R1 R2 R3 R4 R5. काढलेला पेन हिरवा आहे असं असतं तर G1 G2 G3. काढलेला पेन निळा नाहीये म्हणजे तो ह्या दोघांपैकी काहीतरी असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला या संभाव्यता काढता येऊ शकतात. ठीक आहे, जसा प्रश्न विचारला जाईल तसं तुम्ही हे करू शकता. तर एकदम सोपा विषय. सोपे प्रश्न असतात मित्रांनो. आणि तुम्हाला मी सांगितलं बघा, इथं ह्या प्रश्नामध्ये एका पेटीत 5 लाल 8 निळे आणि 3 हिरवे पेन आहेत. हिरव्या पेनाच्या ऐवजी 5 लाल कार्डे सुद्धा विचारले जाऊ शकतात. कार्डेच्या ऐवजी त्या 3 वेगवेगळ्या कलरचे चेंडू असू शकतात, म्हणजे पेन असू शकतात, चेंडू असू शकतात, किंवा कुठले खेळणी असू शकतात. 3 लाल खेळणी, 4 बाबा 8 निळी खेळणी आणि 3 हिरवी खेळणी, असा पण प्रश्न असू शकतो. म्हणजे फक्त चेंडूच आहे मग चेंडूच असू शकतं अशातला भाग नाही, किंवा पेनच असू शकतं अशातला भाग नाही, काही असू शकतं. पेनाच्या ऐवजी जर तुम्हाला चेंडू जरी आला तरी तुम्ही असंच लिहायचं आहे. त्या चेंडूच्या ऐवजी चष्मा आला तरी असंच लिहायचं आहे बाबा. 5 लाल चष्मे, 8 निळे चष्मे, 3 हिरवे चष्मे आहेत. त्याच्यासोबत शर्ट पण असू शकतात ना. एखाद्या खोक्यामध्ये 5 लाल शर्ट आहेत, 8 निळे शर्ट आहेत, 3 हिरवे शर्ट आहेत, काही वस्तू असेल, प्रोसिजर तीच आहे. आला पेनाच्या ऐवजी जर शर्ट आला म्हणजे म्हणायचं का पुस्तकाच्या बाहेरचं गणित, अशातला काही भाग नसतो. कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. आता इथे बघा, इथे एका खोक्यामध्ये मगाशी पेन होते, आता चॉकलेट आहेत. आता काय? चॉकलेट आहे. चॉकलेट कुठली? 5 स्ट्रॉबेरीची चॉकलेट, 6 कॉफीची चॉकलेट, 2 पेपरमिंटची चॉकलेट आहेत. तर त्या खोक्यातून एक चॉकलेट काढलं तर काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे याची संभाव्यता काढा. मागाच्या सारखाच विषय. याच्यामध्ये काय जास्त खूप म्हणजे टेन्शन घ्यायचं काम नाही, सोपं आहे. मागाचा प्रश्न आला तर याचं उत्तर आलंच पाहिजे, नाही आलं तर समजायचं की बाबा आपला विषय लय गंभीर आहे. तर आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी काय करू शकतो बाबा, कुठली चॉकलेट आहेत? स्ट्रॉबेरीची चॉकलेट आहे. हा स्ट्रॉबेरी, मी फक्त स्ट्रॉबेरी लिहितो कारण स्ट्रॉबेरीची चॉकलेट वगैरे लिहित नाही, वेळ कमी आहे म्हणून. त्याच्यानंतर कॉफी, तुम्ही परीक्षेला पूर्ण लिहायचं बरं का. कॉफी आणि त्याच्यानंतर तिसरी पेपरमिंट. अशी 3 प्रकारची चॉकलेट आहेत. फक्त आपल्याला लिहिताना काय लिहायचं की स्ट्रॉबेरीची चॉकलेट, कॉफीची चॉकलेट आणि पेपरमिंटची चॉकलेट. बरोबर. आता स्ट्रॉबेरीची 5 आहेत म्हणून त्याला स्ट्रॉबेरीला यस म्हणा. S1 S2 S3 S4 S5. कॉफीची 6 आहे म्हणून कॉफीला C म्हणा. C1 C2 C3 C4 C5 C6. पेपरमिंटची 2च आहे मग P1 आणि P2 म्हणा. ठीक आहे. आता याचा नमुना अवकाश म्हणजे S म्हणजे या सगळ्यांना लिहायचं, सगळ्यांना लिहून टाका. S1 S2 S3 S4 S5. त्याच्यानंतर C1 C2 C3 C4 C5 C6. त्याच्यानंतर P1 P2. इथं कॉमा द्या बरं का प्रत्येक ठिकाणी. आता त्याच्यानंतर इथं नंबर ऑफ यस किती झालं बाबा? ही 5 6 7 8 9 10 11 आणि 12 13. नंबर ऑफ यस आपल्याकडे आलं 13. बघा 6 5 11 आणि 2 13 झालं. बरोबर, 13 झालं.
आता मला घटना काय दिले बाबा, घटना लिहिणं गरजेचं आहे. त्या घटनेला आपण ए म्हणू. काय घटना आहे, तर काढलेलं चॉकलेट कॉफीचं असणे. आता काढलेलं चॉकलेट कॉफीचं म्हणजे कॉफी कुठे बाबा, इथं लिहू वाटलं असं, पहिलं लिहा. काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे. चॉकलेट कॉफीचे असणे. कॉफीचे असणे. काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे. आता याच्यात कॉफीचे चॉकलेट किती आहेत ती या ठिकाणी आपल्याला मोजून लिहायचे आहेत. बघा कॉफी म्हणजे सी किती आहे, 1 2 3 4 5 आणि 6 आहेत. मग या ठिकाणी लिहायचं 6. C1 C2 C3 C4 C5 C6 झालं. नंबर ऑफ ए बरोबर किती झालं, 1 2 3 4 5 6 झालं. नंबर ऑफ ए 6 झालं. मग पी ऑफ ए किती झालं, याची संभाव्यता किती झाली, पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. आता पी ऑफ ए किती आहे, 6 आहे आणि नंबर ऑफ एस किती आहे, 13 आहे. 6/13 हे उत्तर आलं. हा जो प्रश्न आहे पुस्तकामध्ये सोडवून दिलेली जी काही आपल्याकडे गणितं असतात तर त्या सोडवून दिलेल्या गणितामधला हा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला सोडवून दिलेली जी काही गणितं आहेत पुस्तकामधली त्या गणितांचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचं गणित या ठिकाणी आपण बघू. पुढचा प्रश्न पुढे बघा काय प्रश्न आहे की अंकांची पुनरावृत्ती न करता. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा प्रकारचा प्रश्न येतो. अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 7 9 आपल्याकडे काय संख्या आहे, 2 आहे 3 आहे 5 आहे 7 आहे 9. या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर ती संख्या विषम असेल या घटनेची संभाव्यता काढा. आता ती संभाव्यता काढण्याच्या अगोदर मला नमुना अवकाश काढणं गरजेचं आहे. मला 2 अंकी संख्या तयार करायची यांच्यापासून अंकांची पुनरावृत्ती न करता. बरं का, अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे काय, आता समजा मी 2 पासून 2 आणि 3 ला घेऊन 23 संख्या करू शकतो, 32 पण बनवू शकतो. झालं. आता 2 पासून 22 पण ही 2 अंकी संख्या होईल आणि 3 ला घेऊन 33 पण संख्या होईल. पण इथं काय म्हटलंय की अंकांची पुनरावृत्ती नकोय, म्हणजे 22 33 यासारख्या संख्या मला नकोय. ओके, किंवा 55 नकोय, किंवा 77 नको, 99 नको. ठीक आहे, मग आता आपण काय करू, 2 पासून सुरुवात करू. 2च्या पुढे 3 घ्या, 23 25 27 29 अशा प्रकारे संख्या झाल्या. 2च्या पुढे 3 घेतले, 23 25 त्याच्यानंतर 27 त्याच्यानंतर 29 झालं. त्याच्यानंतर 3 घ्या, 3च्या पुढे कोणाला लिहा, 32 35 37 39 लिहून घ्या. 32 35 37 39 32 35 37 39 झाला. आता 5 घ्या, 5च्या पुढे 2 3 7 9 लिहा. 5च्या पुढे 2 लिहा, 5च्या पुढे 3 लिहा, 5च्या पुढे 7 लिहा, 5च्या पुढे 9 लिहा. 5च्या पुढे 5 लिहू शकत नाही, 55 नकोय. आता 7ला घ्या, 7च्या पुढे 2 लिहा, 7च्या पुढे 3 लिहा, 7च्या पुढे 5 लिहा, 7च्या पुढे 9 लिहा. आता 9 घ्या, 9च्या पुढे 2 लिहा, 9च्या पुढे 3 लिहा, 9च्या पुढे 5 लिहा, 9च्या पुढे 7 लिहा, 9च्या पुढे 9 लिहू नका. आणि मग इथं लिहा नंबर ऑफ एस बरोबर किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नंबर ऑफ एस बरोबर 20. किती सोपा विषय मित्रांनो, नंबर ऑफ एस काढलं. आता घटना जी आहे, तुम्हाला जी घटना दिली, घटना ए, त्या घटनेला आपण ए म्हणा, पी म्हणा, क्यू म्हणा, काय म्हणा. घटना काय तर ती संख्या विषम असेल. काय विषम असेल, मिळणारी संख्या विषम आहे, मिळणारी संख्या विषम आहे, संख्या विषम आहे, विषम आहे. मग आता विषम संख्या ज्या आहेत त्या आपल्याला शोधून इथं लिहायच्यात आहे. मग आता याच्यातल्या फक्त विषम संख्या लिहा. ए बरोबर विषम संख्या कुठल्या कुठल्या, बघा विषम संख्या कुठल्या त्या शोधा. बघा या ठिकाणी कुठं कुठे विषम आहेत, 23 25 27 29 या विषम आहेत. 32 समय 35 37 39 53 57 59 73 75 79 93 95 97 या सगळ्या ज्या संख्या आहेत त्या विषम संख्या आहेत. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना दोनांनी भाग जात नाही त्याला आपण म्हणतो विषम संख्या, आणि या सगळ्या विषम आहेत. मग आता यांना लिहून घ्या बाबा, 23 25 27 29 झालं. त्याच्यानंतर 35 37 39 त्याच्यानंतर 53 57 आणि 79 झालं. सॉरी 53 57 आणि 59 आपल्याकडं, 53 57 59 झालं. त्याच्यानंतर 73 75 आणि 79
त्याच्यानंतर 93, 95 आणि 97 झालं. मग आता इथं नंबर ऑफ ए किती झालं? नंबर ऑफ ए बरोबर किती झालं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. नंबर ऑफ ए बरोबर आपल्याकडे आले 16. झालं बघा, चेक करायचो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. नंबर ऑफ ए 16. आता याची संभाव्यता काढायची. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए बघा, नंबर ऑफ ए काय बाबा माझ्याकडे 16 काढले मी. नंबर ऑफ ए माझ्याकडे 16 आहे आणि नंबर ऑफ एस 20 आहे. मग इथे लिहायचं नंबर ऑफ ए 16, नंबर ऑफ एस 20, 4 भागला जातो. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4/5 उत्तर आलं. आता इथे आणखी प्रश्न विचारला जाऊ शकतो. दिलेली संख्या सम आहे विचारलं तर मग लिहिलं असतं 32, 52, 72, 92 ह्या 4 संख्या आल्या असत्या. दिलेली संख्या 90 पेक्षा मोठी आहे आलं असतं तर 92, 93, 95, 97 आलं असतं. दिलेली संख्या 5च्या पटीतली आहे असं विचारलं असतं तर 25, 35, त्यानंतर 75, 95 या संख्या लिहिल्या असत्या. काहीही प्रश्न येऊ शकतो. दिलेली संख्या मूळ संख्या आहे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा घटना दिल्या जाऊ शकतात. या घटना एकदा नमुना अवकाश बरोबर आला ना, त्या नमुना अवकाशामधूनच या घटना लिहायच्या आहेत. एवढं लक्षात घ्या. आता या प्रश्नामध्ये एक बदल होऊ शकतो छोटासा परीक्षेला यावर्षी. तो बदल काय होऊ शकतो? जसं इथं लिहिलंय अंकांची पुनरावृत्ती न करता, त्याच्यातला न काढला तर न काढला यांनी अंकांची पुनरावृत्ती करून म्हटलं. मग करून म्हटलं असताना मग आपण 22 पण घेतलं असतं. मग या तर लिहिल्या असत्या. याच्यासोबत 22, 33, 55, 77 आणि 99 या संख्या सुद्धा 1 2 3 4 5 ऍड झाल्या असत्या आणि नंबर ऑफ एस 25 झाला असतं. म्हणजे इथं पुनरावृत्ती करता जर विचारलं असतं ते पण विचारलं जाऊ शकतं. मग त्यावेळेस आपल्याला असं करायचं आहे. ठीक आहे. आणि संख्या इथं 1 2 3 4 या 4 दिल्या, त्याच्याऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी संख्या येतील. काय बाबा 2 3 5 7 9 या संख्या दिल्या पाहिजेत अशातली काही गोष्ट नाहीये. या व्यतिरिक्त संख्या बदलू शकतात किंवा इथं 3च संख्या येतील, 4च संख्या येतील. जेवढं येईल तेवढं आपलं करायचं. प्रोसेस तीच राहायची. डोकं चालवायचं आपलं, हे गणित बघायचं, समजून घ्यायचं आणि या प्रकारचं कुठलंही गणित आलं तरी ते सोडवण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर इथं जर आपण नीट बघितलं तर बघा पुढचा प्रश्न. एक फासा फेकला असता, फाशाच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढा. फाशाच्या संदर्भातला प्रश्न मगाशी आपण बघितला. आता समजा एक फासा फेकला असता, नमुना अवकाश काय मिळतो? 1 2 3 4 5 6 असा नमुना अवकाश मिळतो एक फासा फेकल्यावर. म्हणजे नंबर ऑफ एस मला किती मिळतात? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ एस 6 झालं. आता घटना जी आहे त्या घटनेला मी ए म्हणतो. घटना काय आहे माझ्याकडं की फाशाच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. घटना काय बाबा? मूळ संख्या मिळणे. मिळणारी संख्या मूळ संख्या आहे. मिळणारी संख्या मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. मूळ संख्या आहे बाबा, जी मला मिळणारी संख्या आहे ती संख्या मूळ संख्या आहे. बरोबर. मग मूळ संख्या म्हणजे काय बाबा? ज्या संख्येला कशानेच भाग जात नाही, फक्त ती स्वतः आणि दोनानेच भाग, ती स्वतः आणि 1 याने भाग जातो ती मूळ संख्या. 1 ही मूळ संख्या नाही. 2 3 आणि 5 या 3 मूळ संख्या आहेत. मग या तिघांना उचलून इथं लिहायचं. बघा तुम्ही जर नीट विचार केला, 2ला 2च संख्याने भाग जातो, 1 आणि 2. 3ला पण 2च संख्याने भाग जातो, 1 आणि 3. 5ला पण 2च संख्याने भाग जातो, 1 आणि 5. म्हणून ह्यांना मूळ संख्या म्हणतात. 4ला जर तुम्ही विचार केला, 1 जातो, 2 जातो, 4 जातो, 3 संख्याने भाग जातो म्हणून ती मूळ नाही. 6 पण मूळ नाही. आणि 1 जी आहे तिला फक्त एकाच संख्येने भाग जातो, ती म्हणजे 1 म्हणून ती पण मूळ नाही. म्हणजे मूळ संख्या काय? त्यांना 2 संख्याने भाग गेला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून इथं 2 3 5 आलं आणि नंबर ऑफ ए बरोबर 1 2 3 झालं. नंबर ऑफ ए 3 आहे. मग आता पी ऑफ ए काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. बरोबर. आता नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे बाबा? 3 आले आणि भागिले नंबर ऑफ एस किती? 6. 3 1 3, 3 2 6. संपला विषय. इथं प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो, मिळणारी संख्या समसंख्या आहे, मिळणारी संख्या विषम संख्या आहे, मिळणारी संख्या पूर्ण वर्ग आहे, 1 आणि 4 पूर्ण वर्ग संख्या आहे, मिळणारी संख्या 2च्या पाड्यातली मग 2च्या पाड्यातल्या, मिळणारी संख्या 3 पेक्षा मोठी आहे मग 4 5 6 येईल. काहीही प्रश्न विचारला तरी उत्तर तिथूनच लिहायचं आपल्याला. पुढचा मुद्दा बघा. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकला. आता इथे समजून घ्या नीट की यस काय येणार बाबा? एक नाणं पण फेकलंय आणि एक फासा पण फेकलाय. नाण्यावर काय असतं? छापा आणि काटा. फास्यावर काय असतं? 1 2 3 4 5 6.
तर यांना इन्क्लूड करून आपल्याला आता नमुना अवकाश बनवायचा कसा. तर बघा पहिला एच घ्या, एचच्या जोडीला एक घ्या फास्यावरचा, म्हणजे नाण्यावरचा एच आणि फास्यावरचा एक, किंवा नाण्यावरचा एच आणि फास्यावरचे दोन, नाण्यावरचा एच फास्यावरचे तीन, नाण्यावरचा एच फास्यावरचे चार, त्याच्यानंतर एच 5 आणि एच 6. बरोबर ना. म्हणजे जर नाणं फेकलं तर छापा मिळेल आणि फासा फेकला तर 1 2 3 4 5, छाप्यासोबत 1 मिळेल, छाप्यासोबत 2 मिळेल, छाप्यासोबत 3 मिळेल, छाप्यासोबत 4 मिळेल, 5 मिळेल, 6 मिळेल. आता काट्याचा विचार करा. काटा काट्यासोबत 1, काटा काट्यासोबत 2, काटा काट्यासोबत 3, काटा काट्यासोबत 4, काटा काट्यासोबत 5 आणि काटा काट्यासोबत 6. तर अशा प्रकारे माझा जो नंबर ऑफ इयर्स आहे तो किती आला, 12 आला. नंबर ऑफ इयर्स 12. आता ज्या घटना दिल्या त्या घटनेमध्ये पहिली घटना काय बघा. पहिली घटना आहे की नाण्यावर छाप किंवा काट मिळणे आणि फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणारी संख्या मिळणे. बरं का. मग इथं काय लिहायचं, नाण्यावर छापा मिळाला तरी चालेल आणि काटा मिळाला तरी चालेल. छाप किंवा काटा मिळणे, काटा मिळणे. ओके. व फाशावर, माशावर नाही फाशावर, व फाशावर काय, फाशावर 3 ने भाग जाणारी संख्या, 3 ने भाग जाणारी 3 ने भाग जाणारी संख्या मिळणे. ओके. संख्या मिळणे ते तसं इथं लिहायचं. आता बघा बाबा, जसं त्यांनी विचारलंय तसं मराठीत विचारलंय, मराठीत समजून घ्यायचं. एकदम सोपं आहे. काय सांगितलंय बाबा यांनी की मला छापा पण चालेल, काटा पण चालेल. म्हणजे वरचे छापा असला तरी चालेल, काटा असला तरी चालेल, कुणी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण फाशाच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणारी संख्या पाहिजे. मग 3 ने भाग जाणारी संख्या कुठल्या, 3 1 3, 3 3 6, 3 3 9. इथं तर 9 नसणार आहे, 3 किंवा 6 पाहिजे. म्हणजे मला छापा असला तरी चालेल, काटा असला तरी चालेल, पण 3 आणि 6 पाहिजे. बघा छाप्यासोबत इथं 3 आहे, याला उचला. आणि 6 पण 3च्या पाड्यात येतात. 1 नाही, 2 नाही, 3 येतात 3च्या पाड्यात, 4 नाही, 5 नाही, 6 येतात 3च्या पाड्यात. म्हणजे 4 जण, छापा पण आहे, काटा पण आहे आणि त्याच्यासोबत 3 पण आहे आणि 6 पण आहे. मग इथं लिहिलं मी छापा 3, छापा 6, छापा 6, त्याचबरोबर काटा 3 आणि काटा 6 झालं. नंबर ऑफ ए बरोबर किती आलं, 1 2 3 4. नंबर ऑफ ए बरोबर लिहिलं 4. आणि त्याचबरोबर नंबर ऑफ एस जे आहे आपल्याकडे येणार, पी ऑफ ए जो आहे, पी ऑफ ए काढायचं आहे मला, म्हणजे संभाव्यता. पी ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ एस भागिले नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. मग नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे, 4 आलाय, आणि नंबर ऑफ एस किती, 12 आलाय. 4 1 4, 4 3 12, 1/3. संपला विषय. आता दुसरी जी घटना आहे ती आता मी लिहित नाही पण सांगतो. दुसऱ्या घटनेमध्ये काय, फाशाच्या वरच्या भागावर 7 पेक्षा मोठी संख्या मिळणे आणि नाण्यावर छापा मिळणे. आता नाण्यावर छापा मिळणे तर छापा आहे बुवा नाण्यावरती, पण 7 पेक्षा मोठी संख्या इथं आहे काय, 7 पेक्षा मोठी संख्या आहे का, नाहीये. मग नाही तर मग काय लिहायचं, मग लक्षात घ्या, नाही ना तर जी घटना समजा बी जी आहे, नंबर ऑफ बी तुमच्याकडे काय असं लिहायचं तुम्ही, बी बरोबर काहीच नाही ना तर 0 लिहायचं नाही ना, तर एखादा 0 लिहायचा, 0 पण नाही लिहायचा, रिकामं सोडायचं. म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर किती, तुमच्याकडे 0 येईल. आणि पी ऑफ बी संभाव्यता किती, नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 0 भागिले नंबर ऑफ एस किती बाबा, 12. म्हणजे संभाव्यता किती, 0 आले. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता, तो तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघा. पुढे या ठिकाणी आपल्याकडे हा प्रश्न आहे, एका फाशाची 6 पृष्ठे पुढील प्रमाणे आहे. म्हणजे आता ते फासा जो आहे तुमच्याकडे सापशिडीतला ठोकळा, त्याच्यावर 1 2 3 असे आकडे नाही आहेत. याच्यावर ए बी सी डी ई आणि ओ असे आकडे आहेत. म्हणजे तुमचा जो नमुना अवकाश आहे त्याच्यामध्ये फाशावरती हे आहे म्हणून हेच लिहायचं बाबा, ए बी सी डी आणि ई आणि ओ अशा प्रकारे अक्षरं फाशावरती आहेत. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता या ठिकाणी काय दिलंय की बाबा घटना काय, बाबा घटना आता समजून घेऊ की बाबा हा जर फासा टाकला तर घटना एम सांगितले. बरं का, आता इथं घटना एम सांगितले, ऑलरेडी एक घटना दिली एम, मग ए बी सी डी नका लिहू. ही वरच्या पृष्ठभागावर इंग्रजी वर्णमालेतील स्वर येण्याची आहे. मग आता काय पाहिजे, यम. ज्यावेळेस तुम्ही तो फासा फेकला तर घटना काय बाबा, स्वर येणं. मग स्वर येणं, मग स्वर कुठं कुठे ते बघू आपण, पण पहिली घटना लिहू की बाबा वरच्या पृष्ठभागावर इंग्रजी वर्णमालेतील स्वर मिळणे. इंग्रजी वर्णमालेतील स्वर मिळणे, मालेतील
इंग्रजी वर्णमालेतील स्वर मिळणे, ठीक आहे, इंग्रजी वर्णमालेतील स्वर मिळणे. एम बरोबर आता मला सांगायचं स्वर कोण कोण आहे. स्वर म्हणजे ए आय ओ यू ई हे स्वर असतात. ए आय ओ यू ई म्हणजे इंग्लिशचं पण नॉलेज पाहिजे. बघा ए आहे बाबा स्वर आहे, बी नाही, सी नाही, डी नाही, ई स्वर आहे आणि ओ स्वर आहे. तिघ जण स्वर आहेत आपल्याकडे आणि बाकी व्यंजन आहे. परीक्षेला प्रश्न व्यंजन आला, व्यंजन पण येऊ शकतो ना, स्वराच्या ऐवजी व्यंजन आला तर मग बी सी डी लिहायचं. मग इथं ए ई ओ हे 3 स्वर आहेत. मग नंबर ऑफ यम बरोबर 1 2 3 आणि याची जी संभाव्यता आहे पी ऑफ यम बरोबर नंबर ऑफ यम भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ यम आहे 3, नंबर ऑफ यस किती 6 आहे. बरं का, इथं नंबर ऑफ यस लिहा 6. 3 भागिले 6, 3 1 3, 3 2 6, विषय संपला. तर एकंदरीत ही अशी प्रोसेस आहे. हे गणित सोडवायची सोपी गणित असतात मित्रांनो. संभाव्यता प्रकरण खूप सोपं आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित या सगळ्या गोष्टी बनवता आल्या पाहिजे. आता इथं बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं फुगेवाला 2 लाल 3 निळे 4 हिरवे फुगेत. मगाशी जसं चेंडूचं बघितलं, जसं स्ट्रॉबेरीचं बघितलं, सेम तसंच हे गणित सोडवायचं आहे. लाल फुगे R1 R2, निळे फुगे B1 B2 B3 आणि इथं G1 G2 G3 G4 आणि मग बाकी या सगळ्या संभाव्यता तुम्ही काढा, तुम्ही हुशार आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न तुम्ही सोडवा, कारण मगाशी या प्रकारचे 2 प्रश्न झालेत आपले. पुढे बघा, एका पिशवीत 3 लाल 3 पांढरे 3 हिरवे चेंडू आहेत. हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं, पण ठीक आहे चला हा तरी घेऊ आपण, सगळेच प्रश्न स्किप नको करायला. बघा हे दोन्ही प्रश्न सारखेच आहेत. अगोदरचा जो चेंडूवाला ना हा सारखा आहे, मी तुम्हाला बोललेलो हे प्रश्न येऊ शकतात यासारखे. तर बघा या ठिकाणी इथं काय बाबा, एका पिशवीत 3 लाल 3 पांढरे 3 हिरवे चेंडू आहेत. मग आपण म्हणू लाल चेंडू बाबा काय बाबा, त्याला म्हणू R1 R2 R3, 3 आहेत ना, तिघांना R1 R2 R3. त्याच्यानंतर लाल नंतर पांढरे चेंडू म्हणजे काय, आपण म्हणू पांढरा म्हणजे व्हाईट चेंडू, पांढरे चेंडू जे आहे ना व्हाईट, W1 W2 W3. आणि त्याच्यानंतर हिरवे चेंडू जे आहेत बाबा ग्रीन, G1 G2 G3. झालं. आता या ठिकाणी इथं संभाव्यता काढायची. आता सॉरी, या ठिकाणी आता आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे. मग आता याचा नमुना अवकाश म्हणजे यस बरोबर काय असणार आहे, नमुना अवकाश यस मध्ये हे सगळे R1 R2 R3 W1 W2 W3 त्याच्यानंतर G1 G2 G3 झालं. मग नंबर ऑफ एस बरोबर माझ्याकडे आलं 9. आता माझ्याकडे 2 घटना दिल्यात. घटना ए काय बाबा आपली, की पांढरा असणे. इथं फक्त लिहायचं काढलेला चेंडू पांढरा असणे. मी फक्त शॉर्टकटमध्ये सध्या लिहितो पांढरा असणे. ओके, तुम्ही लिहायचं काढलेला चेंडू पांढरा असणे. आणि दुसरी घटना पलीकडे लिहू. आता पांढरा चेंडू इथं कुठे रे बाबा, पांढरा चेंडू म्हणजे W1 W2 W3 3च आहेत. मग त्याला उचलून इथं लिहायचं W1 W2 W3. मग नंबर ऑफ ए किती झालं, 1 2 3 झालं. नंबर ऑफ ए बरोबर 3. आणि याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए बरोबर किती, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे 3 आहे आणि नंबर ऑफ एस किती आहे बाबा आपल्याकडे, नंबर ऑफ एस 9 आहे. मग 3 1 3 3 3 9. पुढचा मुद्दा पांढरा नसणे. बरं का, घटना ए पांढरा नसणे, काढलेला चेंडू पांढरा नसणे. बरं आता मला सांगा, चेंडू तर काढलाय, मग पांढरा नाहीये, मग पांढरा नसण्याची संभाव्यता किती, याला बी म्हणू, घटनेला बी म्हणू, या घटनेला आपण काय म्हणू बी. बरोबर, पांढरा नसणे. मग पांढरा नसेल तर मग कुठला असू शकतो, मग तो लाल असू शकतो किंवा हिरवा असू शकतो. मग इथे लिहायचं तुम्ही R1 R2 R3. पांढरा नाहीये म्हटल्यावर लाल असेल किंवा हिरवा असेल. मग R1 R2 R3 आणि हिरवा म्हणजे G1 G2 G3. अशा प्रकारे नंबर ऑफ बी बरोबर तुमच्याकडे येईल 6. नंबर ऑफ बी 6 आहे, म्हणून संभाव्यता पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस येणार. हे सूत्र पाठच करून ठेवायचं आपल्याला, संभाव्यता काढायचं. नंबर ऑफ बी आपल्याकडे 6 आणि नंबर ऑफ एस आपल्याकडे 9. 3 2 6 3 3 9. तर एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊयात थोडंसं. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा पत्त्यांचा एक प्रश्न समजून घ्या. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून, आता एकूण पत्ते 52 असतात म्हणजे इथं नंबर ऑफ एस बरोबर 52. इथं काय यस वगैरे लिहायची गरज नाही, डायरेक्ट पत्त्यांचा प्रश्न आला की लिहायचे एकूण पत्ते 52 असतात
म्हणून नंबर ऑफ एस 52. आता याच्यामध्ये घटना काय बाबा, घटना ए काय, काढलेला पत्ता एक्का असणे, काढलेला पत्ता एक्का असणे. आता इथं एक्के किती असतात एक लक्षात घ्या, नंबर ऑफ ए डायरेक्ट लिहायचं. आता मला सांगा एकूण एक्के किती असतात, 4 असतात. इस्पिक, किलवर, चौकट आणि बाकी बदाम असे 4 एक्के असतात. म्हणून इथं आपण लिहू काढलेला पत्ता एक्का असणे. मग इथं लिहायचं एकूण 4 एक्के असतात. ओके, म्हणून आपण लिहू शकतो की बाबा नंबर ऑफ ए बरोबर डायरेक्ट लिहू शकतो आपण 4 एक्के असतात म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 4. आणि मग आपण इथं लिहू पी ऑफ ए. मग याची संभाव्यता काय, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे बाबा 4 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस इथं 52 आहे. आता 4 एक्के 4 आणि 52ला 4ने भाग लावला तर 13 येतात, 13 चौक 52 म्हणजे 1/13 असणार आहे. याच्याऐवजी पुढे बघा एक्केच्या ऐवजी बाबा राजा असणे, मग 4 आला असतं, राणी असणे, गुलाम असणे असं काहीतरी विचारलं असतं तरी आलं असतं. त्याच्यानंतर आणि हा लक्षात घ्या एक म्हणजे पत्ता एक्का असणे म्हणजे 4 आलं. यांनी जर म्हटलं असतं पत्ता लाल एक्का आहे, मग लाल एक्का असला तर मग 4 लिहिले असते का नाही, लाल एक्के 2च असतात, एक तर बदाम आणि तुमचा चौकट हे 2च एक्के जे आहेत ते लाल असतात. काळा एक्का असणे तेव्हा पण 2 आला असतं आणि चौकट एक्का असणे असा पर्टिक्युलर प्रश्न असता की बाबा काढलेला पत्ता चौकट एक्का आहे, मग एकच चौकट एक्का असतो, मग एकच आला असतं. बघा प्रश्न जसा विचारला जाईल तसं उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर घटना बी जी आहे ते आपल्याला काय दिले, काढलेला पत्ता इस्पिकचा पत्ता असणे. बरं कुठला आता पत्ता इस्पिक, मी फक्त इस्पिक लिहितो, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं. काढलेला पत्ता इस्पिक. आता इस्पिकचे पत्ते किती असतात, 13 असतात, म्हणून इथं लिहायचं इस्पिकचे पत्ते 13 असतात म्हणून नंबर ऑफ बी बरोबर माझ्याकडे येणार 13 असं लिहायचं. इस्पिकचे पत्ते 13 असतात, जसं आपण इथं लिहिलं ना एकूण पत्ते 4, तसे इस्पिकचे पत्ते 13 असतात म्हणून नंबर ऑफ बी 13. आणि पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 13 आहे भागिले नंबर ऑफ एस आपल्याकडे 52 आहे. 13 एक्के 13, 13 चौक 52, दोघांना सुद्धा 13ने भाग लावला. आता इस्पिकच्या ऐवजी जर असं असतं काढलेला पत्ता बदाम आहे हेच उत्तर आलं असतं, काढलेला पत्ता किलवर आहे असंच आलं असतं, काढलेला पत्ता चौकटचा आहे तरी तुम्हाला 13 आलं असतं. आणि जर असा विचारला असतं काढलेला पत्ता लाल आहे, लाल पत्ते किती असतात, एकूण 26 असतात, तुमचे बदामचे लाल आणि चौकटचे लाल मग 26. काढलेला पत्ता काळा आहे म्हटलं असतं तर मग तुमच्याकडे 26 आलं असतं. 2 काळे पत्ते असतात 2 प्रकारचे, किलवर आणि इस्पिकचे, 13, 13, 26. तर इथं या पत्त्यांवर आधारित काही विचारला तरी आपल्याला अशा घटना वगैरे लिहिता आल्या पाहिजेत. ओके, याच्यानंतर हे बघा पुरुषांच्या समिती वगैरे आणि त्या सगळ्या गोष्टी या प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला खूपदा बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात, त्याच्यामुळे यांच्याकडे नीट बघायचं. बघा 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची. 3 पुरुष आहेत आणि 2 स्त्रिया आहेत, यांच्यातून दोघांची बनवायची. मग बघा आता लक्षात घ्या पुरुष किती बाबा 3 आहे, म्हणजे त्याला आपण म्हणू मेल म्हणा, M1 M2 M3 मेन झाले, 3 जण आहेत म्हणून 3 आहेत ना, 3 पुरुष. आता 2 स्त्रिया म्हणजे बाबा वुमेन म्हणून स्त्रिया या ठिकाणी किती बाबा W1 W2 दोघीच जण आहे. याचा जो आता या ठिकाणी नमुना अवकाश लिहिताना बघा 3 पुरुष आणि 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची समिती बनवायची, दोघांचीच. मग आता दोघं म्हणजे कोण असेल, M1 M2 हे दोघे पण असू शकतात किंवा M1 M3 असू शकतात, M1 W1 असू शकतात, M1 W2 असू शकतात. या सगळ्या शक्यता मला इथं लिहायच्यात. मग त्या लिहिताना एक ट्रिक सांगतो. पहिली M1 पासून सुरुवात करायची, M1च्या जोडीला सगळ्यांना घ्यायचं, M1 M2 झालं कॉमा, M1 M3 M1 M3 झालं, M1च्या जोडीला M2 घेतलं, M3 घेतलं तर W1 घ्या, M1 W1, त्याच्यानंतर M1 W2 झालं, M1च्या जोडीला M2 M3 W1 W2 घेतलं. त्याच्यानंतर आता कोणाला घ्यायचं, M2ला घ्यायचं बरं का, M2च्या जोडीला M1 घ्यायचं नाही कारण ऑलरेडी त्यांची जोडी झालेली आहे, मागं वळायचं नाही, पुढंच जायचं. M2 M3 पुढंच जायचं, M2 M3, त्याच्यानंतर M2 W1 आणि M2 W2 झालं, M2ची पण झाली. आता M3च्या जोडीला W1 घ्या, M3 W1ची जोडी आणि M3 W2ची जोडी, M3 W2ची जोडी झालं. त्याच्यानंतर आता W1 घ्या. आता W1च्या पुढं काय बाबा W1 आणि त्याच्या पुढचे W1
आणि त्याच्या पुढे W2 ची जोडी. आता पुढे तर काय जाता येणार नाही, एवढंच लिहा. नंबर ऑफ एस बरोबर किती आले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नंबर ऑफ एस बरोबर 10. आता इथं घटना जी दिले, घटना ए, पहिली घटना काय, घटना ए बी आणि सी, 3 घटना आहे. घटना ए काय बाबा, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. इथं आपण लिहू कमीत कमी एक स्त्री असावी. कमीत कमी एक स्त्री, कमीत कमी एक स्त्री पाहिजे. हा शॉर्टकट मध्ये लिहितो, कमीत कमी एक स्त्री. आता कमीत कमी एक स्त्रीचा अर्थ काय तो बघा, लक्षात घ्या. कमीत कमी एक स्त्री म्हणजे एक तरी स्त्री पाहिजे बाबा, तिच्या खाली शून्य स्त्री नकोय. 2 पण चालतील. जर कमीत कमी एक म्हटलं तर त्याच्यावरती चालतात, 2 चालतात, 3 चालतात, चालेल. कमीत कमी एक स्त्री. आता इथं स्त्रीच नाहीये M1 M2 मध्ये, नाही चालणार. त्याच्यानंतर इथं पण स्त्री नाहीये, इथं आहे स्त्री, इथं चालेल. इथं W आहे, W कुठं कुठे बघा, इथं नाहीये, नाही चालणार. इथं आहे, इथं आहे, इथं स्त्री आहे, इथं स्त्री आहे, इथं 2 स्त्री आहेत, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. फुल आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे 2 स्त्री आहेत. ओके, म्हणजे कमीत कमी एक म्हणजे 1 आणि 2 आपल्याला चालतील. ओके, मग इथं लिहायचं M1 W1 जे काय आलं, M1 W2 बरोबर. त्याच्यानंतर M2, हां त्याच्यानंतर पुढे आपल्याकडे काय बाबा, M2 W1, पुढे M2 W2 झालं, M3 W1, M3 W2 आणि त्याच्यानंतर W1 W2. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, 1 2 3 4 5 6 7 लिहिलं, 1 2 3 4 5 6 7. आता नंबर ऑफ ए जे आहे ते या ठिकाणी किती आहे, 7 आहेत. नंबर ऑफ ए 7. आता याची संभाव्यता काढायची आहे, म्हणजे P ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 7 आहे, नंबर ऑफ एस 10 आहे, 7/10 झालं. पुढची काय घटना आहे की समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी, बरोबर का. घटना बी, घटना बी म्हणजे एक पुरुष व एक स्त्री असावी. म्हणजे टेन्शन नाही, भांडणच नको, डोक्याला ताप नको. एक पुरुष व एक स्त्री असायला पाहिजे, म्हणजे एक पुरुष पाहिजे आणि एक स्त्री पाहिजे. मग बी मध्ये काय येणार बाबा, एक पुरुष आणि एक स्त्री पाहिजे. मग बी मध्ये काय आलं बाबा, कुठं कुठं पुरुष आणि स्त्री आहे बघा. इथं एक पुरुष एक स्त्री आहे, इथं एक पुरुष एक स्त्री आहे, इथं एक पुरुष एक स्त्री आहे, इथं MW आहे, इथं MW आहे. इथं 2 स्त्रिया नाही चालणार, आपल्याला एक पुरुष आणि एक स्त्रीच पाहिजे, म्हणून एवढेच उचलायचे. इथं 2 पुरुष आहे, 2 पुरुष आहे, 2 पुरुष, आपल्याला फक्त एक पुरुष आणि एक स्त्रीवाले घटक या ठिकाणी उचलायचे. मग ते काय बाबा, M1 W1, M1 W1, M1 W2, त्याच्यानंतर M2 W1, M2 W3, M2 W2, त्याच्यानंतर M3 W1 आणि M3 W2. तर या ठिकाणी यांना सगळ्यांना घेतलं बघा, M1 W1, M1 W2, त्याच्यानंतर M2 W1 आहे, M2 W2 पण आहे, M3 W1 पण आहे आणि M3 W2 सुद्धा आहे. 6 आले. नंबर ऑफ बी बरोबर आपल्याकडे किती आले, 6. आता इथं नंबर ऑफ एस काढायचं आहे. नंबर ऑफ एस बरोबर काय बाबा, P ऑफ बी काढायचं आपल्याला, नंबर ऑफ एस नाही, P ऑफ बी काढायचं आहे. P ऑफ बी काढायचं सूत्र नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 6 आहे, नंबर ऑफ एस किती आहे बाबा, माझ्याकडे आलेले 10. आता दोनाने भाग जाईल, 2×6, 2×5 3/5. तर अशा प्रकारे एकंदरीत हा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडे आपण बघू शकतो. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूयात काय आहे. तर प्रश्न याच सारखे येत असतात. 2 फासे फेकले असता, हा एक प्रश्न आहे बघा. 2 फासे जर फेकले तर या ठिकाणी बघा एक लक्षात घ्या, 2 फासे फेकल्यावरती नमुना अवकाश काय येतो हे माहिती पाहिजे. बघा इथं नमुना अवकाश ऑलरेडी लिहिला आहे. 2 फासे फेकले असता नमुना अवकाश लिहा आणि त्याचबरोबर नमुना अवकाशातील घटकांची संख्या लिहा आणि त्याचबरोबर खालील अटी पूर्ण करणारी घटना संच स्वरूपात लिहा. म्हणजे इथं संभाव्यता नाही काढायचे, फक्त घटना लिहायच्यात आणि नंबर ऑफ काय वगैरे ते तेवढं लिहायचं आहे. तर इथं मी नमुना अवकाश वगैरे लिहिलाय. जर 2 फासे फेकले तर नमुना अवकाश असा मिळतो, एक आहे, एकाच्या पुढे 1 2 3 4 5 6 आहे. मग 2 लिहून 2च्या पुढे 1 2 3 4 5 6 आहे. मग 3 लिहून 3च्या पुढे 1 2 3 4 5 6 आहे. मग 4 लिहून 4च्या पुढे 1 2 3 4 5 6 आहे. 5च्या पुढे 1 2 3 4 5 6 आहे. अशा प्रकारे हे लिहिलं. आता याच्यामध्ये जी घटना मला दिली त्या घटनाचा जर विचार केला तर घटना ए, पहिली घटना काय माझ्याकडं, वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या, आता इथं नंबर ऑफ एस जे आहे ना ते पण लिहायचं. नंबर ऑफ एस बरोबर 36, बरोबर हे लिहिलं.
इथे बघा वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज मूळ संख्या असणे. बापरे, अंकांची बेरीज मूळ संख्या, अंकांची बेरीज मूळ संख्या असणे, मूळ संख्या, मूळ संख्या असणे. काहीही विचारतील त्याचं उत्तर आपल्याला लिहायला पाहिजे, संख्या असणे. आता इथं अंकांची बेरीज मूळ संख्या म्हणजे काय की बाबा ज्या संख्येला कशानेच भाग जात नाही. मग मूळ संख्या कुठल्या? 2 3 4 5 6 7 झालं 8 9 बघा एवढ्याच मूळ संख्या आहेत. म्हणजे 1 ते कितीपर्यंत? साधारणतः 1 ते 12 पर्यंत. कारण इथं बघा इथं अंकांची बेरीज 12, मोठी बेरीज 12 असणार आहे. बघा 2 3 7 अजून 11 पण आहे. 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 8 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 नंतर 13 येणार नाही बरं का. 2 3 5 7 11. आता बघा 1 अधिक 1 2 ही तर मूळ संख्या मिळते. बाबा 1 1 घ्या, इथं तुम्हाला या ठिकाणी मूळ संख्या मिळते. 1 अधिक 1 2 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 2 अधिक 1 3 मूळ संख्या आहे. 3 अधिक 1 4 नाहीये. 1 अधिक 4 5 मूळ संख्या आहे आणि 1 अधिक 6 7 मूळ संख्या आहे. 2 अधिक 1 3 आहे मूळ संख्या. 2 अधिक 3 5 मूळ संख्या आहे. 2 अधिक 5 इथे येतात 7 ही पण मूळ संख्या आहे. 2 आणि 6 8 नाही. 3 आणि 1 4 नाही आहेत. 3 आणि 2 5 ही मूळ संख्या आहे. 3 आणि 3 6, 4 आणि 3 7 येतं ही मूळ संख्या आहे. 3 आणि 5 8 आणि इथं 9 मूळ संख्या नाही आहे. 4 आणि 1 5 मूळ संख्या आहे. 4 आणि 2 किती बाबा झाले? 6, इथं 7 आहेत ही मूळ संख्या आहे. 8 9 10 मूळ संख्या नाही. इथं 6 नाही, 7 मूळ संख्या आहे. 8 9 इथं 10 11 मूळ संख्या आहे. इथे बघा 6 आणि 1 7 मूळ संख्या आहे. 8 9 10 11 ही मूळ संख्या आहे. म्हणजे अंकांची बेरीज मूळ संख्या एवढ्या सगळ्यांची येते, त्यांना तिथं लिहायचं. जसा प्रश्न विचारला जाईल तसं उत्तर लिहायचं. बघा 1 1 नंतर किती बाबा? 1 2, त्याच्यानंतर किती बाबा? 1 आणि 4 आहे आणि त्याच्यानंतर 1 आणि 6 आहे. झालं. त्याच्यानंतर 2 1 आहे, 2 आणि 1 आहे. 2 3 2 5, 2 3 आहे. त्याच्यानंतर 2 5 आहे. त्याच्यानंतर 3 2 3 4 आहे. 3 2 3 4, 3 2 3 4 आहे. 3 2 3 4 झालं. त्याच्यानंतर 4 1 4 3 आहे. 4 1 आणि 4 3 आहे. 4 1 4 3 आहे. झालं. 4 1 4 3 झालं. मग 5 2 5 6 आहे. मग इथं लिहायचं 5 2 आणि 5 6 आहे. आणि त्याच्यानंतर खाली 6 1 आणि 6 5 आहे. 6 1 आणि 6 5 आहे. ठीक आहे, 6 5 आहे. आता या ठिकाणी हे सगळे किती झाले बाबा? नंबर ऑफ ए बरोबर किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. या ठिकाणी नंबर ऑफ ए बरोबर 15. चेक करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर अशा प्रकारे नंबर ऑफ ए 15. आपल्याला एवढंच काढायचं आणि संभाव्यता जर काढायला सांगितली असती तर पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस केला असतं, 15 भागिले 36 केलं असतं. ठीक आहे, आता याचं झालं. आता इथे पुढे बघा. आता मी तुम्हाला बाकी डिटेल्समध्ये लिहून देत नाही, परंतु मी विश्लेषण करून सांगतो. पुढचा जर प्रश्न आला अंकांची बेरीज 5च्या पटीत, 5च्या पटीत म्हणजे 5च्या पाड्यात आली पाहिजे. म्हणजे 5च्या पाड्यात म्हणजे 5 किंवा 10 किंवा 15. आता इथं तर 15 येणार नाही, 5 किंवा 10. बघा 5च्या पाड्यात म्हणजे 1 आणि 4 5, 2 आणि 3 5, 3 आणि 2 5, 4 आणि 1 5. बघा हे 5च्या पाड्यात आले. 6 आणि 4 10 5च्या पाड्यात आहे. 5 आणि 5 10 5च्या पाड्यात आहे. 6 आणि 4 10 म्हणजे 1 2 3 4 5 6 7. म्हणजे या सगळ्यांची जी बेरीज आहे ती 10 5च्या पाड्यामध्ये येते. झालं. पुढे त्याच्यानंतर वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 आहे. 25 आहे का? सगळ्यात मोठी बेरीज 12 येते, त्याच्यापेक्षा मोठी नाही. म्हणजे इथं काहीच येणार नाही. नंबर ऑफ सी वगैरे 0 येईल. पहिल्या भाषावर मिळालेला अंक दुसऱ्या भाषापेक्षा लहान आहे. म्हणजे पहिल्या भाषावरील अंक दुसऱ्यापेक्षा लहान म्हणजे पहिल्या भाषेवरचा लहान आहे. इथं समान आहे. इथं पहिला लहान आहे, इथं लहान आहे, इथे लहान आहे, इथे लहान आहे, इथे पहिला लहान आहे. इथं पहिला मोठा आहे, इथं दोन्ही समान आहे. इथं पहिला लहान आहे, इथं लहान आहे, इथे लहान आहे, इथे लहान आहे. इथं पहिला मोठा दोन्ही समान. इथं पहिला लहान, पहिला लहान, पहिला लहान. पहिला मोठा दोन्ही समान. पहिला लहान, पहिला लहान. इथं पहिला मोठा दोन्ही समान. इथं पहिला लहान. एवढेच येणार आहे. म्हणजे पहिल्या भाषावरचा अंक जो आहे तो लहान आहे, तो एवढ्या ठिकाणी येतोय. ओके, तर अशा प्रकारे मग याला एवढ्या सगळ्या गोष्टी आपण इथं लिहू शकतो. ठीक आहे. किंवा कधी कधी असा विचारला जाईल की दोन्ही भाषांवर समान अंक आहेत, मग 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 असं लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. तर हा एक प्रश्न होता जो खूप महत्त्वाचा आहे. आणि पुढचा जो प्रश्न आहे तो जर आपण बघितला तर मला तर वाटतं त्याच्यानंतर मग आपण हे प्रकरण संपूर्ण आपण सांख्यिकीला लगेच सुरुवात करूयात. पुढचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आता नीट बघून घ्या. याच्यामध्ये काय एका पेटीत
15 तिकिटे आहेत, एका पेटीत 15 तिकिटे आहेत, म्हणजे तुमच्याकडे यस जो आहे तो लगेच 15 पर्यंत लिहायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 झालं बाबा. नंबर ऑफ एस बरोबर किती? 15. संपला विषय. चला, नंबर ऑफ एस लिहिलं 15. आता इथं काय सांगितलंय की बाबा आपल्याला या घटनांच्या संभाव्यता. पहिली घटना काय? समसंख्या असणे. मग इथं लिहायचं घटना ए, मिळणारी संख्या समसंख्या असणे, तिकिटावरील संख्या समसंख्या असणे, समसंख्या असणे, समसंख्या असणे. आता मला सांगा यांच्यातल्या समसंख्या कुठल्या त्या शोधून लिहायच्या. समसंख्या कुठल्या? 2 4 6 8 10 12 14. 2 4 6 8 10 12 14 या समसंख्या आहेत. नंबर ऑफ ए बरोबर किती? 1 2 3 4 5 6 7. 7 झालं नंबर ऑफ ए बरोबर 7. आता याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए बरोबर किती? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 7 आहे भागिले नंबर ऑफ एस 15 आहे. अशा प्रकारे आपण ही संभाव्यता काढू शकतो. दुसरं काय? मिळणारी संख्या 5च्या पटीत आहे. आता 5च्या पटीतल्या संख्या इथं कुठल्या आहेत बघा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 येईल. 315 संभाव्यता येईल. तर अशा प्रकारे बाकी हे तुम्ही सोडू शकता साधारणतः. तर साधारणतः अशा प्रकारे आपण हे जे काही प्रकरण आहे आपलं संभाव्यता, या प्रकरणातली बरीचशी गणितं बघितली. तर आता आपण या ठिकाणी पुढचं जे काही प्रकरण आहे, पुढचं प्रकरण म्हणजे कुठलं? आपलं शेवटचं प्रकरण सांख्यिकी प्रकरणावरती चर्चा करूयात. ओके, सांख्यिकी प्रकरण सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर या सांख्यिकी प्रकरणावरती आपण आता चर्चा करू. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, इथं सांख्यिकी प्रकरण का महत्वाचं आहे? कारण या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला एकूण 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि यातलाच प्रश्न साधारणतः 4 मार्काला खूप वेळा येत असतो. त्याच्यामुळे हे प्रकरण महत्वाचं आहे. तर या प्रकरणामध्ये काय आहे? तर मध्य आहे, मध्यक आहे, बहुलक आहे, त्याचबरोबर आयतालेख आहे, वारंवारता बहुभुज आहे आणि शेवटी वृत्तालेख आहे. अशा प्रकारची गणितं याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये मध्य काढण्याच्या सुद्धा 3 पद्धती आहेत. सरळ पद्धत, मध्य प्रमाण विचलन पद्धत आणि त्याचबरोबर आपली तिसरी जी पद्धत आहे गृहीत मध्य पद्धत. अशा 3 पद्धती आपल्याकडे या ठिकाणी आहेत. तर आपण या सगळ्या मुद्द्यांवरती साधारणतः चर्चा करायचा प्रयत्न करूयात लवकरात लवकर. ओके, तर बघा इथं जर आपण बघितलं, पहिला प्रश्न आपण सुरुवात करूयात. मध्य काढा, सरळ पद्धतीने मध्य काढा. आता मला जर का सरळ पद्धतीने मध्य काढायचा असेल तर बघा 4 कॉलम असतात, उभे स्तंभ पाहिजे माझ्याकडे. आणि पहिली गोष्ट अशा प्रकारे ही जर मला माहिती दिलेली असेल, वेळ आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे, तर ही माहिती पहिली इथं लिहून घ्यायची. इथे समजा वेळ लिहिला मी आणि इथं मी लिहिली विद्यार्थी संख्या. ओके, विद्यार्थी संख्या लिहिली. ओके, तर याला पहिलं इथं लिहायचं, बाकी काय नाही करायचं. 0 ते 2, 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8. ओके, त्याच्यानंतर 8 ते 10 आणि खाली इथे एकूण लिहायचं, एकूण. तर या ठिकाणी ही झाली आता विद्यार्थी, ही झाली वेळ. वेळ ही बाबा तासामध्ये, तर कंसामध्ये लिहा बाबा तास. ठीक आहे. आता ही विद्यार्थी संख्या जी आहे ती काय? 7 आहे, त्याच्यानंतर 18 आहे, 12 आहे, 10 आहे आणि 3 आहे. ओके, आता इथं फक्त विद्यार्थी संख्या जी आहे ना तिला आपण काय म्हणतो? एफ म्हणतो. एवढं लक्षात घ्या. विद्यार्थी संख्या जी आहे त्या विद्यार्थी संख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता, जिला आपण एफ म्हणत असतो. मग या ठिकाणी आपण म्हणू समेशन एफ आय, म्हणजे इथं टोटल याची जी किती होते बघा, 12 आणि 18 आपल्याकडे झाले 30, 30 आणि 10 हे झाले 40 आणि इथं 50. टोटल जर तुम्ही केले इथं एकूण 50. इथं लिहायचं समेशन एफ आय म्हणजे बेरीज बाबा ही 50 झाली या ठिकाणी. याच्यानंतर मला इथं लिहायचं वर्ग मध्य. काय बाबा? वर्ग मध्य एक लिहायचा आणि वर्ग मध्य म्हणजे एक्स आय. वर्ग मध्य म्हणजे काय की हा जो वर्ग आहे 0 आणि 2 यांच्यामध्ये येणारी संख्या. आता या दोघांच्या मध्ये कोण येईल बाबा? 0 आणि 2च्या मध्ये 1 येतील. त्याच्यानंतर 2 आणि 4च्या मध्ये येणारी संख्या 3 आहे. 4 आणि 6च्या मध्ये येणारी संख्या 5 आहे. 6 आणि 8 या दोघांच्या मध्ये येणारी संख्या आपल्याकडे 7 आहे. 8 आणि 10 या दोघांच्या मध्ये येणारी संख्या 9 आहे. बस एवढं लिहिलं. एवढं लिहिल्यानंतर इथं शेवटचा कॉलम असतो ज्याच्यामध्ये एफ आय गुणिले एक्स आय लिहायचा असतो. बाकी काहीच नाही. एफ आय गुणिले एक्स आय. एफ आय म्हणजे बाबा हे विद्यार्थी संख्या आणि एफ आय एक्स आय म्हणजे हा वर्ग मध्य. या दोघांचा गुणाकार करून फक्त इथं लिहायचंय. म्हणजे 7 1 7, त्याच्यानंतर 18 त्रिक 54, त्याच्यानंतर 12 पंचे 60 यांचा गुणाकार आणि 10 7 70 लिहिलं आणि त्याच्यानंतर 9 त्रिक 27 झालं. आणि आता या सगळ्यांची या ठिकाणी बेरीज एफ आय एक्स आय, समेशन एफ आय एक्स आय या सगळ्यांची बेरीज.
7 आणि 7 14 आणि 4 झाले आपल्याकडे 18, 18चे 8 हातच्याला आला 1, 1 आणि 5 6, 6 आणि 6 12, 18 19 20 21 इथं 218 ही बेरीज जर तुम्ही केली तर 218. म्हणजे पहिली गोष्ट अशा प्रकारे हा जो तुम्हाला चार्ट आहे, तक्ता आहे, हा आपल्याला बनवावा लागेल. काय केलं याच्यामध्ये? जास्त काय नाही केलं. पहिली गोष्ट वेळ दिला, या ठिकाणी वेळ लिहिला इथं. हा जो वेळ दिला होता ऑलरेडी जो तसाच्या तसा या ठिकाणी आपण लिहिलाय. त्याच्यानंतर विद्यार्थी संख्या म्हणजे ह्या ज्या 2 गोष्टी जशाच्या तशा आपल्याला लिहायच्यात. बाकी काय नाही करायचं. फक्त इथं आता आपल्याला काय करायचं? वर्गमध्य करायचंय. वर्गमध्य म्हणजे 0 आणि 2 यांच्यामध्ये येणारी संख्या 1, 2 आणि 4च्या मध्ये येतात 3, 4 आणि 6च्या मध्ये येतात 5, 6 आणि 8च्या मध्ये येतात 7, 8 आणि 10च्या मध्ये येतात 9 हे लिहिलं. आणि त्याच्यानंतर FI FI म्हणजे या सगळ्या संख्या आणि XI म्हणजे हे वर्गमध्य यांचा गुणाकार. हा स्तंभ आणि हा स्तंभ यांचा गुणाकार. जसं 7 एक्के 7, 18 त्रिक 54, 12 पंचे 60, 10 साती 70 आणि 9 त्रिक 27 हे सगळं करून यांची बेरीज घेतली 218. आता मला मध्य काढायचंय. तर इथं मध्य काढायचं सूत्र काय बाबा? मध्य काढायचं जे सूत्र आहे, मध्य म्हणजे त्याला आपण एक्स बार म्हणतो. ते मध्य काढायचं सूत्र आहे समेशन FI XI भागिले समेशन FI. सरळ पद्धतीने बरं का, सरळ पद्धतीने मध्य काढायचं असतं तर हे सूत्र समेशन FI XI भागिले समेशन FI. आता समेशन FI XI किती बाबा? हे जे समेशन FI XI 218 म्हणजे ही जी बेरीज आहे ती 218 आहे. आणि भागिले समेशन FI, या FI ची जी बेरीज आहे याला आपण FI म्हणू, FI ची जी बेरीज आहे ती किती? 50 आहे. भागिले इथं 50. आता हा भागाकार करून काय उत्तर येते बाबा? 50 ने भागायचं आपल्याला 218 ला. आता या ठिकाणी बघा 5 चोक 20 म्हणून 50 चोक 200. इथं 18 लिहिलं, एक पॉईंट घेतला, एक शून्य घेतलं. 5 त्रिक 15 म्हणजे 50 त्रिक 150. 180 मधून 150 गेले 30 राहिले, एक शून्य दिला. 5 सक 30 म्हणून या ठिकाणी 50 सक 300 आलं म्हणजे 4.36. आता नुसतं 4.36 नाही लिहायचं मित्रांनो. 4.36 या ठिकाणी इथं तास आहे, लक्षात घ्या. 4.36 इथे तास आहे. वेळेचा जर विचार केला तर या ठिकाणी इथे वेळेच्या कॉलम मध्ये तास आहे म्हणजे 4.36 तास हे आपलं उत्तर आहे. साधारणतः 4.36 तास हा असणार आहे इथे सरळ पद्धतीने मध्य. तर अशा प्रकारे आपण हे गणित सोडू शकतो. याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात, पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी सरळ पद्धतीने मध्य झालं की त्यानंतर आपल्याकडे दुसरा एक प्रश्न येतो, तो म्हणजे गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा. मी प्रत्येक पद्धतीने तुम्हाला सांगतो. या पद्धतीमध्ये सुद्धा काहीच फरक नाहीये. फक्त काय करायचं, वरचा जो जमा कर आणि वाहन संख्या ह्या ज्या 2 गोष्टी दिलेल्या असतात, वर्ग आणि वारंवारता, ह्या सगळ्या लिहायच्या. फक्त हे 2 कॉलम इथं जसेच्या तसे लिहायचे. जमा कर, चला या ठिकाणी मी लिहितो जमा कर जो आहे तो आपल्याकडे रुपयामध्ये आहे. त्याच्यानंतर वाहन संख्या लिहायचे. वाहन संख्या म्हणजे त्याला आपण म्हणतो FI म्हणतो. ठीक आहे, ते लिहायचंय. बरोबर. जमा कर किती बाबा? 300 ते 400 लिहून टाका. 400 ते किती बाबा? 500 लिहून टाका. 500 ते 600 लिहा. 600 ते 700 रुपये बरोबर लिहा. अजून आहे का बाबा? आहे बाबा. 700 ते 800 रुपये. काय नाही मोठं काम, जे दिलंय तेच लिहिलं. आता वाहन संख्या काय बाबा? 80 आहे, 110 आहे, 120 आहे, 70 आहे आणि 40 आहे. ओके. आता पहिली इथं एकूण लिहा आणि यांची एक बेरीज करून टाका. यांची बेरीज म्हणजे समेशन FI, यांची बेरीज करा. आता यांची बेरीज किती येईल बाबा? बघा, यांची बेरीज 80 आणि 110 झाले 190, 190 आणि 120 झाले 310, 310 आणि 70 झाले आपल्याकडे 380, 380 आणि 40 झाले 420. एकदा परत बघा, 40 आणि 70 110, 110 आणि 120 झाले 230 झाले, 230 आणि 110 झाले 230 आणि 110 झाले 340, 340 आणि 80 झाले 420. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आहे. आणि त्याच्यानंतर इथं मला काय करायचं बघा, मगाच्या सारखाच विषय, मगाच्या सारखंच आहे. इथं काय करायचं, जमा कर मी या ठिकाणी लिहिला जो दिला होता. नंतर वाहन संख्या या ठिकाणी आपण लिहिली आणि आता काय करायचं, मला वर्गमध्य काढायचं आहे. वर्गमध्य. आता वर्गमध्य म्हणजे XI. आता वर्गमध्य काढण्यासाठी मी काय करणार, या दोघांच्या मधली संख्या 300 ते 400 मध्ये किती येतात बाबा? 350 येतात. 400 ते 500 मध्ये किती येतात बाबा? 450 येतात. 500 ते 600 या दोघांच्या मध्ये येणारी संख्या कुठली? 550. त्याच्यानंतर 600 ते 700 मध्ये येणारी संख्या 650. 700 आणि 800 यांच्यामध्ये येणारी संख्या 750. झालं. हा झाला तुमचा वर्गमध्य. बघा मित्रांनो, पहिल्या सरळ पद्धतीने मध्य काढतानाचे हे 3 कॉलम जसेच्या तसेच आहेत आणि गृहीत मध्य पद्धतीने गृहीत मध्य पद्धतीने या ठिकाणी मध्य काढण्यासाठी सुद्धा हीच पद्धत आहे. म्हणजे हे 3 कॉलम जसेच्या तसेच आहे. फक्त या ठिकाणी चौथा जो कॉलम आहे,
चौथा कॉलम या ठिकाणी ऍड होतो, तो म्हणजे काय DI. DI म्हणजे काय XI वजा A, हा एक कॉलम या ठिकाणी वाढतो XI वजा A. आता XI म्हणजे काय बाबा, XI म्हणजे हे सगळे 350, 450, 550, 650, 750. आणि A म्हणजे काय, XI मधून A ला वजा करायचं, म्हणजे 350 मधून A वजा करायचं, 450 मधून करायचं, 550, 650, 750 मधून A वजा करायचं. पण हा A म्हणजे काय, A कुठून आणायचा, तर ह्या वर्ग मध्येच मध्ये कोण येतो, 550 येतो. तर हा तुमचा झाला A, याला तुम्ही म्हणायचं A. जर दोन संख्या येत असतील तर कुठल्याही दोघांपैकी एक घ्या, शक्यतो छोटी संख्या घ्या, बरं पडेल. ओके, दोन संख्या येत असेल तर दोघांपैकी कुठली एक लिहिली तरी चालेल, कारण आता इथं 5 आहेत ना स्तंभ, 5 आडव्या ओळी आहेत, सॉरी कॉलम. तर 5 आडव्या जर का या ठिकाणी रो असतील, तर त्या 5 आडव्या रो असल्यामुळे एक जण मध्ये आला. पण जर 6 आकडे असते तर दोघं जण मध्ये आले असते, दोघं मध्ये आल्यानंतर दोघांपैकी कुणालाही घेतलं तरी चालेल. तर आता मला XI वजा A, म्हणजे या सगळ्यांमधून A म्हणजे 550 वजा करायचंय. मग 350 मधून जर मी 550 वजा केलं, 350 वजा 550, 350 मधून 550 जात नाही, मग 550 मधून 350 गेले बाबा, 200 झाले. मग इथं वजा 200 होतील, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 200. मग या ठिकाणी वजा 200 येतील. 450 वजा 550 वजा 100 येतील. इथं 550 वजा 550 0 येतील. 650 वजा 550 100 येतील. आणि 750 वजा 550 200 येतील. झालं, म्हणजे या सगळ्यांमधून 550 ला वजा करून हे कॅल्क्युलेशन आलं. आणि आता त्याच्यानंतर शेवटी लिहायचं FI गुणिले DI. जसं सरळ पद्धतीने FI XI होतं, तसं इथे FI DI आलं. FI म्हणजे बाबा हे बघा, ही सगळी फ्रिक्वेन्सी. DI म्हणजे हे सगळे यांचा गुणाकार लिहायचा बघा, या दोघांचा गुणाकार. आता FI म्हणजे इथे 80 गुणिले 2, 8 दुने 16, म्हणून इथे या ठिकाणी 16,000 वजातलं चिन्ह, बरोबर, हे 2 आणि हा एक 0. 110 गुणिले 100, बाबा बघा 11 एके 11 लिहिले मी, इथं वजा आहे म्हणून वजा 11 लिहिले, आणि त्याच्यापुढे हा 1 0 आणि हे 2 0, 3 0 लिहिले, झालं 11,000. त्याच्यानंतर 120 गुणिले 0, इथं 0 आलं. त्याच्यानंतर 70 गुणिले 100, 7,000 झाले. आणि त्याच्यानंतर तुमचं 4 दुने 8, इथं झाले 8,000. ओके, इथं तुमचे 8,000. आता इथं समेशन FI XI बाबा काय येणार, FI DI काय येणार, समेशन FI आणि DI. बाबा ही टोटल काढणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी आता इथंच टोटल कशी काढायची बघा, कारण प्रॉब्लेम काय माहिती का, अशी डायरेक्ट बेरीज केली की चुकू शकतं. याच्यामध्ये इथं 2 वजा संख्या आहेत, इथं 2 अधिकच्या संख्या आहेत. मग यांची बेरीज वेगळी करा, यांची बेरीज वेगळी करा. या दोघांची बेरीज 16 आणि 11 झाले 27,000. किती झाले बाबा, 27,000, पण वजा 27,000 येणार. आणि यांची बेरीज 8 आणि 7 15,000 झाले. आता मला सांगा, वजा 27 आणि अधिक 15, वजा अधिक काय होते, वजा बाकी. 27 मधून 15 गेले, कारण इथं वजा बाकी होणार ना, कारण इथं मोठी संख्या, एक संख्या वजा मधली आणि एक संख्या अधिक मधली, म्हणजे इथं वजा बाकी होणार. मग 27 मधून 15 गेले 12,000 झाले, 27 मधून 15 गेले 12,000, आणि मोठ्या संख्येचं वजाचं चिन्ह, म्हणजे इथं वजा 12,000, 1 2 3, हे तुमचं या ठिकाणी उत्तर येईल, वजा 12,000 आलं. या ठिकाणी टोटल ही जी आली ती वजा 12 वजा मध्ये आले. मग आता एवढं सगळं झालं, कॉलम कसे तयार केले नीट लक्षात घ्या. प्रत्येक पहिली गोष्ट, जमा कर हा जसाच्या तसा होता. दुसरी गोष्ट वाहन संख्या, या दोन गोष्टी जसाच्या तशा आहेत. त्याच्यानंतर वर्ग मध्य काढला, जसा वर्ग मध्य आपण सरळ पद्धतीने मध्य काढताना पण केला होता. वर्ग मध्य म्हणजे या दोघांच्या मध्ये येणारी संख्या, जसं 300 आणि 400च्या मध्ये येते 350, 400 आणि 500च्या मध्ये येते 450, हे सगळे वर्ग मध्य काढले. त्याच्यानंतर DI काढायचं होतं. DI म्हणजे XI वजा A. XI म्हणजे या सगळ्या संख्या, आणि A म्हणजे यांच्या मधून, या सगळ्या संख्यांमधून जो मध्ये येतो तो म्हणजे आपण घेतला A, म्हणजे तो मध्ये येतो 550, तो घेतला. ठीक आहे, हा 550 घेतला आणि या सगळ्यांमधून 550 ला वजा केलं. 350 वजा 550 वजा 200, 450 वजा 550 वजा 100, 550 वजा 550 0, 650 मधून 550 गेले 100, 750 मधून 550 गेले 200, हे सगळं काढलं. आणि त्याच्यानंतर FI DI. FI म्हणजे ह्या सगळ्या संख्या आणि DI म्हणजे यांचा गुणाकार, म्हणजे 80 गुणिले वजा 200 वजा 16,000, आणि असा गुणाकार केला, आणि मग यांची बेरीज जी आली ती वजा 12,000 आली. ठीक आहे, आता मला काय करायचं, मध्य काढायचं. पण मध्य काढण्याच्या आधी D बार ची किंमत इथं काढावी लागते, ती म्हणजे FI DI भागिले समेशन FI. आता FI DI किती बाबा, FI DI वजा 1200 आणि FI किती 420. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, वजा 12,000 भागिले 420. तर आता हा कसा करायचा भागाकार बघा, 12,000 भागिले 420 हा भागाकार करताना काय होईल, हे 0 0 जातील. आता हे दोघं जण 12 आणि 42 6च्या पाड्यात येतात बघा, 6 दुने 12, हे झाले 200,
आणि 6 7 42 म्हणजे 200 भागिले 7 मला केले पाहिजे. 200ला मला भागलं पाहिजे 7ने. बघा 7 2 14. आता 20तून 14 गेले 6 राहिले. वरून आले 0. 7 8 56. 7 8 56. 60 मधून 56 गेले 4. 1 घेतले 0 वर दिला पॉईंट. 7 5 35 झाले. 35. आता इथं 5 आले 1 0 घेतला. 7 7 49 झाले आणि 7 1 7 म्हणजे 28.57. किती उत्तर येतं बाबा? 28.57. पण ते वजामध्ये वजा 28.57 ही झाली तुमची डी बारची किंमत. आता याच्यानंतर मला काय करायचं? मध्य. गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचं आणखी एक सूत्र. म्हणजे हे काढल्यानंतर ही डी बारची किंमत झाली. मध्य म्हणजे एक्स आय असतो, एक्स बार असतो. मग आता इथं मध्य काढण्यासाठी एक सूत्र मी काय वापरणार? ए अधिक डी बार हे सूत्र या ठिकाणी वापरायचं. ओके. ए ची किंमत किती? 550 आहे. मग या ठिकाणी आपण लिहू 550 वजा डी बार किती अधिक डी बार किती? वजा 28.57. मग आता या ठिकाणी काय करणार आपण? 550 वजा 28.57 ही वजाबाकी. ठीक आहे. मग ही कशी करणार बघा? 550 वजा 28.57 इथं वजाबाकी आणि कॅल्क्युलेशन करण्यातच आपला बराचसा वेळ जाऊ शकतो. आता 0तून 7 जात नाही. 10तून 7 गेले 3. परत या ठिकाणी 0तून 5 आणि 6 जाणार नाही. 10तून 6 गेले या ठिकाणी लिहिले 4. परत 10तून 9 गेले 1. परत 10तून या ठिकाणी 2 आणि 1 3 गेले 2 राहिले आणि या ठिकाणी आले या ठिकाणी 5मधून 2 आणि 1 3 गेले 2 राहिले आणि 5तून हे गेले 1. 421.43 नाही सॉरी 421 नाही 521.43 यायला पाहिजे. 521.43. परत एकदा चेक करू. 550 वजा 550.00 वजा 28.57. बघा 10तून 7 गेले 3. आजच्याला 1 घेतला इथं आपण आणि 10तून 5 आणि 1 6 गेले 4. इथे एक हातचा घेतला. 10तून 8 आणि 1 9 गेले 1 आणि 5तून 3 गेले 2 आणि इथं 5. 521.43. मग इथं आपण लिहू शकतो 521.43 रुपये या ठिकाणी. बरं का. जमा कर किती? एवढा झाला. तर अशा प्रकारे जमा कराचा मध्य आपण काढू शकतो. ठीक आहे. आता याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पुढे जाऊयात कारण हे मध्य काढण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत आणि बाकी इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी आज चर्चा करायची. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा जो मुद्दा आहे बरोबर आहे 521.43 झाला. पुढचा जो प्रश्न आहे गृहीत मध्य पद्धत झाली. त्याच्यानंतर मध्य प्रमाण विचलन पद्धत आहे. या पद्धतीने मध्य म्हणजे मध्य काढण्याच्या ज्या 3 पद्धती आहेत तर त्याच्यातली ही तिसरी पद्धत. तर बघा या पद्धतीमध्ये काय? पहिली गोष्ट निधी. जे दिलंय तसं इथं या ठिकाणी आपण लिहून घेऊ. निधी दिलेला आहे रुपयामध्ये हा लिहिला. त्याच्यानंतर इथं कर्मचारी संख्या जी आहे तिला आपण काय म्हणणार बाबा? ही जी आहे ती एफ आहे आपली फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर इथं वर्गमध्ये लिहिणं गरजेचं आहे. वर्गमध्ये म्हणजे एक्स आय. त्याच्यानंतर इथं डी आय आपण मगाशी जसं काढलं होतं तसंच्या तसंच एक्स आय वजा ए आणि याच्यानंतर इथं आपल्याला यू आय काढायचा असतो. काय असतो? यू आय काढायचा असतो. यू आय म्हणजे डी आय भागिले जी. आता बघा मागच्या गणितामध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे मध्य प्रमाण विचलन पद्धतीच्या आधी जर आपण बघितलं गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढताना 1 2 3 4 हे 4 कॉलम जसेच्या तसे होते. म्हणजे गृहीत मध्य पद्धत आणि प्रमाण विचलन पद्धत याच्याने जर का मध्य काढायचं असेल तर दोघांमध्ये पहिले 4 कॉलम जसेच्या तसे. ओके. फक्त इथे तुम्हाला 5वा कॉलम जो आहे गृहीत मध्य पद्धतीने त्या 5वा कॉलम काय असतो? एफ आय डी आय असतो आणि इथं 5वा कॉलम यू आय असतो जो डी आय भागिले जी आहे आणि शेवटचा जो कॉलम असतो तो इथं एफ आय यू आय असतो. ठीक आहे. तर हे कॉलम नीट लक्षात घ्या. आता निधी काय दिलाय बाबा? जो जसाच्या तसा इथं लिहायचा. 0 ते 500 त्याच्यानंतर 500 ते 1000 त्याच्यानंतर 1000 ते 1500 त्याच्यानंतर 1500 ते बाबा आपल्याकडे किती? 2000 आणि त्याच्यानंतर 2000 ते आपल्याकडे किती दिलाय? 2500. तर हा या ठिकाणी लिहिला. त्याच्यानंतर मला कर्मचारी संख्या इथं दिली बाबा 35 आहे 28 आहे 32 आहे 15 आहे 10 आहे. ही कर्मचारी संख्या दिली. आता ही टोटल किती बाबा? 120 होणार. समेशन एफ आय बरोबर 120. बघा इथं ऑलरेडी दिले 120 कर्मचारी आहे म्हणून 120 आले. बघा 28 आणि 32 या ठिकाणी झाले हे तुमचे 60 झाले. 60 आणि हे 70 झाले आणि या दोघांची बेरीज होते तुमच्याकडं साधारणतः 50 आणि 70 120 टोटल झाली. तर आता वर्गमध्य म्हणजे या दोघांच्या मध्ये 0 आणि 500च्या मध्ये किती येणार बाबा? संख्या 250 हे लक्षात घ्या. 500 ते 700च्या मध्ये येणार 750. 1000 ते 1500च्या मध्ये येणार 1250.
त्याच्यानंतर 1500 ते 2000च्या मध्ये येणार या ठिकाणी 1750. बघा इथं 500 वाढत जातात, बाकी काय नाही. आणि 2000 ते 2500च्या मध्ये येणार 2250. आता इथं पहिला जर का आपण शोधला, 0 ते 500च्या मध्ये येतात 250 आणि त्याच्यानंतर 500 ते 1000च्या मध्ये येतात 750. 500 वाढले ना, मग इथं 500 वाढले 1250, अधिक 500 1750, अधिक 500 2250. असे ट्रिक आहे, म्हणजे जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी इथं लक्षात घ्या, इथे मला DI काढायचा आहे. DI काढायचा आहे, तो म्हणजे काय, XI वजा A. A म्हणजे काय, मध्ये कोण येतो तो, इथं मध्ये येतो या ठिकाणी 1250. हा झाला तुमचा A. A ची व्हॅल्यू काय बाबा, 1250. मग या ठिकाणी मला काय करायचंय, या सगळ्यांमधून 1250ला वजा करायचं. इथं वाटलंच तर मी इथं लिहितो, A बरोबर 1250, A बरोबर 1250. मग आता मला सांगा की 250 मधून 1250 गेले बघा, 250 वजा 1250 किती झाले, 250 मधून 1250 जात नाही. 1250 मधून 250 गेले 1000, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 1000, इथे येतील वजा 1000. 750 मधून 1250 ही वजा बाकी करा, ती येईल तुम्हाला वजा 500. आणि 1250 मधून 1250 गेले 0. आता 750 मधून 1250 गेले बरं का, 700 ने 1750 मधून 1250 गेले, तुमच्याकडे 500 उरतील. आणि 2250 मधून 1250 गेले, तुमच्याकडे 1000 उरतील. फक्त काय करायचं, या सगळ्यांमधून 1250ला वजा केलं, बाकी काहीच केलं नाही. आता बघा UI म्हणजे DI भागिले G. आता G ची व्हॅल्यू काय करायची माहिती का, G ची व्हॅल्यू काय घ्यायची मित्रांनो, G ची व्हॅल्यू अशी घ्यायची की या सगळ्यांना भाग गेला पाहिजे, बरोबर. या सगळ्यांना अशी संख्या शोधायची की ज्या संख्येने 1000 500 500 1000 या सगळ्यांना भाग जाईल. मग आता या सगळ्यांना भाग कोणी जातो, 10ने पण जाईल, 5ने जाईल, 20ने जाईल, 50ने जाईल, 25ने जाईल, त्याच्यानंतर 100ने जाईल, 125ने जाईल, 150ने जाईल, 250ने जाईल आणि 500. तर एवढ्या सगळ्या संख्यांनी यांना भाग जाईल, 2ने पण भाग जाईल. पण या सगळ्या संख्यांमधली मोठ्यात मोठी संख्या कुठली, सगळ्यात मोठी संख्या कुठली, तर 500. म्हणून आपण G ची जी किंमत आहे ती किती घेणार, 500 घेणार. G बरोबर किती घ्यायचं इथं, 500. का, कारण 500 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की ज्या संख्येने या सगळ्यांना भाग जाऊ शकतो. मग वजा 1000 भागिले 500 वजा 2, वजा 500 भागिले 500 वजा 1, शून्याला 500ने भाग लागला 0, 500 भागिले 1 500 आणि 1000ला 500ने भाग लावला तर 500 दुने 1000. तर या सगळ्यांना 500ने भाग लावला आणि आपलं उत्तर हे काढलं. आता FI UI, FI म्हणजे या संख्या, UI म्हणजे या संख्या. आता करा गुणाकार, 35 दुने 70 या ठिकाणी लिहिलं 70, वजा 70 लिहिलं. 28 गुणिले वजा 1 वजा 28 लिहिलं. त्याच्यानंतर 32 गुणिले 0 0 लिहिलं. 15 एक्के 15 लिहिलं आणि त्याच्यानंतर 10 दुने 30 या ठिकाणी लिहिलं. आता इथं समेशन FI आणि UI या सगळ्यांची बेरीज काय होणार, सगळ्यांची बेरीज करताना पहिली वजा वाल्यांची बेरीज करा, जी येईल तुमच्याकडे वजा 98 आणि मग 15 आणि 30 आपल्याकडे झाले 45. मग आता इथं वजा अधिक वजा बाकी, 98 मधून 45 घालवायचे, 98 वजा 45. बघा 8तून 5 गेले 3, 9तून 4 गेले 9तून 4 गेले बघा, 15 एक्के 15 आणि 10 दुने 20 येतात, इथं चुकून आपण 30 लिहिले. ओके, त्याच्यामुळे ही बेरीज आपल्याकडे येईल 35. ओके, 98 वजा 35, 8तून 5 गेले 3 आणि 9तून 3 गेले 6, वजा 63. म्हणजे इथं बेरीज किती येईल बाबा, वजा 63 येईल. ठीक आहे, झालं. आता ही वजा 63 बेरीज काढली. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय पुढे, की वजा 63 बेरीज काढली आणि इथे जी बेरीज आहे ती 120 आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट मला सूत्र वापरून तो मध्य काढायचा आहे. मग इथं पहिलं मी काय करणार, U बार काढणार, ज्याचं सूत्र आहे समेशन FI UI भागिले समेशन FI, बरोबर. समेशन FI UI किती, वजा 63 आहे, जे आपण इथं काढलं होतं, आणि समेशन FI किती, 120 आहे, यांचा भागाकार करायचा. आता 120 ने मला भाग लावायचा आहे कोणाला, वजा 63ला. आता वजा 63 तर येत नाही किंवा 63 येत नाही 120च्या पाड्यामध्ये, मग 0 लिहिलं, याच्या पुढे 0 लिहिलं, इथं पॉईंट दिला. आता 12 पंचे 60, बरोबर, म्हणजे इथं आलं 600. आता 630 मधून या ठिकाणी 600 गेले, किती राहिले, इथं 30च राहिले. एक 0 घेतला, 12 दुने 24, बरोबर. आता 300 मधून 24 गेले, या 300 मधून 240 गेले, किती राहिले आपल्याकडे, 60 राहिले. एक 0 घेतला आणि 12 पंचे 60, 0.525 किती, 0.525 या ठिकाणी आपल्याकडे आलं 0.525, पण ते वजा मधले, वजा 0.525 हे या ठिकाणी मला उत्तर मिळालेलं आहे. हे आहे U बार. आता U बार नंतर मला मध्य काढायचं आहे. मध्य काढायचं सूत्र काय या ठिकाणी, A प्लस G गुणिले U बार, हे सूत्र आहे. A अधिक G गुणिले U बार. तर हे सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे. A ची किंमत किती,
ए ची किंमत माझ्याकडे आहे 1250. मग या ठिकाणी मी इथे लिहितो 1250 अधिक जी ची किंमत किती आहे माझ्याकडे 500 आहे आणि गुणिले यू बार किती आहे मला वजा 0.525 झालं, वजा 0.525 असं केलं आपण. ठीक आहे, म्हणजे ए ची किंमत माझ्याकडे 1250 आहे अधिक जी ची किंमत माझ्याकडे 500 आहे आणि यू बार ची किंमत जी काढली मी वजा 0.525. तर इथं 1250 अधिक वजा वजा झालं. आता 500 गुणिले 0.525 करूयात. बघा 500, बघा या ठिकाणी 525 गुणिले 500 करू. पहिले 2 शून्य या ठिकाणी घेतले आपण. 5 5 25 चे 5 हातच्याला आले 2, 5 दुने 10, 11 12 चे 2 हातच्याला आला 1, 5 5 25 आणि 1 26. किती घरं? 1 2 3 1 2 3 म्हणजे 262.5. किती आलं? 262.5 किंवा 262.50. आता 1250 मधून 262.50 वजा करा. बघा 1250 मधून 262.5 म्हणजे 50 वजा करा. इथे घेतलं 0, शून्यातून 0 गेले 0, 10तून 5 गेले 5 पॉईंट, इथं आजच्याला घेतला 1, 10 मधून 3 गेले 7, आजच्याला घेतला 1, 15 मधून 7 गेले 8, आजच्याला घेतला 1, 12 मधून 3 गेले आपल्याकडे 12 मधून 3 गेले 9, 987 या ठिकाणी आपल्याकडे 12तून 3 गेले 9, 987.50 म्हणजे इथं आपल्याकडे येईल उत्तर रुपये 987.50. अशा प्रकारे मला या ठिकाणी हा निधी काढता येईल. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण जाऊयात पुढच्या मुद्द्याकडे. तर इथे बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. आता हे 3 प्रश्न आपण बघितले, मध्य काढण्याच्या 3 पद्धती आहेत. तर तिघींपैकी जर ही पद्धत आली तर ही 4 मार्काला आहे आणि बाकीच्या 2 पद्धती आहेत त्या 3 मार्काला किंवा या ठिकाणी 2 मार्काला एखादी पद्धत विचारली जाऊ शकते. आता पुढचा मुद्दा बघा, हे 3 प्रश्न सगळ्यात महत्वाचे होते. आता पुढचा मुद्दा जो आहे ना, मध्य क काढायचं. मध्यक काढणं खूप सोपं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट काय, हे दैनंदिन कामाचे तास. आता मध्यक काढायचं बरं का, मध्यक काढायचं हे सूत्र आहे, हे सूत्र माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये मध्यक काढताना पहिली गोष्ट काय, दैनंदिन कामाचे तास, कामाचे तास. ओके, आणि त्याच्यानंतर मला या ठिकाणी लिहिले कर्मचारी संख्या, कर्मचारी संख्या. ओके, कर्मचाऱ्यांची आपली जी संख्या आहे ती लिहिली. आता त्याच्यानंतर बघा इथं पहिली गोष्ट कामाचे तास 8 ते 10, 10 ते 12, त्याच्यानंतर 12 ते 14, त्याच्यानंतर 14 ते बाबा किती तुमच्याकडे 16, हे लिहिलं. याच्यानंतर कर्मचारी संख्या बाबा 150, त्याच्यानंतर आपल्याकडे 500, त्याच्यानंतर आपल्याकडे 300 आहे आणि 50 आहे. इथं टोटल बिटल करायची गरज नाही. आता इथं मला काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट तिसऱ्या कॉलम लिहायचा, संचित वारंवारता. संचित वारंवारता, संचित वारंवारता मला काढायची पेक्षा कमी. आता ही संचित वारंवारता काढताना काय करणार मी, बघा एकदम सोपं आहे. तर ही संचित वारंवारता काढताना काय करायचं, हे 150 आहेत ना, याला पहिले जसेच्या तसे लिहायचे. नंतर मला काय करायचं, 150 अधिक हे 500 करायचे. 150 अधिक 500, 150 अधिक 500 किती झाले, 650. मग 650 बरं का, 650 आले, हे 650 घ्यायचे. 650 अधिक हे 300, 650 अधिक 300 झाले 950. नंतर मग 950 अधिक हे 50 किती झाले बाबा, माझ्याकडे 1000 झाले. म्हणजे संचित वारंवारता काढणं सोपं आहे. काय करायचं बाबा, पहिले 150 लिहिले, मग हे 150 अधिक 500 650, 650 अधिक 300 950, 950 अधिक 50 1000. एवढं झालं. एवढं झाल्यानंतर इथं एन ची किंमत काय, जी टोटल असते शेवटची, एन ची किंमत 1000. 1000 एन बरोबर किती बाबा, तुमचं 1000 काढायचं. एन बरोबर 1000 आणि एन भागिले 2, 1000 ला 2 आणि भागलं की 500 येतात. ठीक आहे, आता 500 आल्यानंतर इथं बाकीच्या सगळ्या गोष्टी बघा, 500 जर आले ना, हे आल्यानंतर आता मला ह्या बाकी गोष्टी काढायच्यात. एल आहे, सीएफ आहे, एफ आहे, एच आहे, हे कुठून घ्यायचं बघा. 550 मिळाले, n/2 ची किंमत मिळाली, तर ह्या संचित वारंवारतामधून 500 पेक्षा लहान संख्या शोधायची. बघा संचित वारंवारता इथं 150 आहे, इथं 650 आहे, 950 आहे आणि 1000 आहे. तर 500 पेक्षा लहान संख्या बघा, 650 च्या अगोदर 1 येते, 150. बघा म्हणजे जो 150 आहे ना, त्याला म्हणायचं सीएफ. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये एक गंमत आहे, समजा 650 च्या अगोदर इथं फक्त एकच संख्या आली, मग 150 च्या आधी समजा 100 आली असती, 50 आली असती, मग 650 पेक्षा लहान इथं 3 संख्या असत्या, बरोबर ना. मला काय करायचं बाबा, सॉरी 500 पेक्षा लहान संख्या घ्यायची. तर 500 पेक्षा लहान इथं 1 2 3 संख्या आहे, मग त्याच्यामधलं कोणाला सीएफ म्हटलं असतं, तर जी मोठ्यात मोठी संख्या आहे तिला आपण सीएफ म्हटलं असतं. म्हणून या ठिकाणी 650 च्या अगोदर 500 पेक्षा लहान संख्या जी आहे तर ती आहे 150, म्हणून 150 ला सीएफ म्हटलं, 500 पेक्षा लहान संख्या. हा याला सीएफ म्हटलं की त्याच्या आधीची जी वारंवारता आहे तिला एफ म्हणायचं. लक्षात घ्या, याला म्हणायचं एफ.
याला एफ म्हटलं की हा जो वर्ग मिळाला तुम्हाला याच्यामध्ये एल ची किंमत म्हणजे खालची वर्ग मर्यादा, एल म्हणजे 10 असणार आहे आणि एच म्हणजे या दोघांमधलं अंतर, 12तून 10 गेले 2. आता बघा या सगळ्या गोष्टी लिहू. मला सीएफ किती मिळाला या ठिकाणी, सीएफ बरोबर मिळाला 150, त्याच्यानंतर एफ बरोबर आपल्याकडे मिळालेला आहे 500, त्याच्यानंतर एल ची किंमत बघा, याची खालची वर्ग मर्यादा 10 आणि एच जो आपल्याला मिळाला, एच ची किंमत 12तून 10 गेले 2. आता या सगळ्या किमती मला काय करायच्यात, या सूत्रात टाकायच्यात आणि कॅल्क्युलेशन करून मला मध्यक काढायचंय. एल ची किंमत किती माझ्याकडे, एल ची किंमत बाबा 100 आहे, एल ची किंमत 10 आहे, सॉरी मी चुकून 100 लिहिलं बरं का, 10 आहे. एल ची किंमत माझ्याकडे किती 10 आहे, मग या ठिकाणी मी लिहितो 10 अधिक एन भागिले 2 किती 500 वजा सीएफ किती 150 आहे भागिले एफ ची किंमत किती बाबा 500, त्या सगळ्या किमती लिहून घ्या आणि गुणिले एच ची किंमत किती आहे 2 आहे. झालं 10 आपल्या जागेवर, 500 मधून 150 गेले 350 भागिले आपले हे 500 गुणिले आपले 2. बघा 10 अधिक 350 दुने झाले 700 भागिले आपले 500 बरोबर 10 अधिक 700 भागिले 500 म्हणजे या ठिकाणी 7 भागिले 5, 5ने भाग लावायचा 7ला, 5 1 5, 7तून 5 गेले 2, पॉईंट घेतला 0 घेतला, 5 चोक 20, 1.4 आलं. किती आलं बाबा 10 अधिक 1.4 म्हणजे मध्यक बरोबर 10 अधिक 1.4, 10 आणि 1 11.4 आलं तास, 11.4 तास. का कारण इथं तास आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतील मध्यक काढताना. ठीक आहे, आता पुढच्या गणिताकडे बघूयात. प्रत्येक प्रकारचं एक एक गणित या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता इथे मध्यक काढताना काय करावं लागेल माहिती आहे का, इथे फक्त लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही मध्यक आणि बहुलक काढता त्यावेळेस तुमचे जे वर्ग आहे ते सलग करणं गरजेचं असतं. हे वर्ग सलग नाहीयेत, 60 नंतर डायरेक्ट 65, 60 ते 64 नंतर डायरेक्ट 65 आहेत आणि 70 ते 74 नंतर डायरेक्ट 75. इथं मध्ये असा या ठिकाणी गॅप आहे थोडासा, म्हणजे वर्ग सलग नाहीये. तर इथं बघा लक्षात घ्या, पहिलं इथं लिहायचं वाहनांची गती बरोबर गती किलोमीटर प्रति तास, ते आपण लिहू किलोमीटर प्रति तास. त्याच्यानंतर या ठिकाणी वाहनांची संख्या मी इथे लिहितो, वाहनांची संख्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं या ठिकाणी संचित वारंवारता, संचित वारंवारता. आता या ठिकाणी वाहनांची जी गती आहे ती दिली बाबा 60 ते 64, त्याच्यानंतर 65 ते 69, त्याच्यानंतर 70 ते 74, त्याच्यानंतर 75 ते 79 आणि त्याच्यानंतर 80 ते 84 आणि त्याच्यानंतर बाबा 85 ते 89 अशी दिले. वर्ग सलग नसतील तर या ठिकाणी सलग वर्ग करावे लागतात, सलग वर्ग. मग सलग वर्ग कसे करायचे बघा, 60 जे आहेत त्याच्यातून अर्धा पॉईंट कमी करायचा, पहिल्याच्यातून अर्धा पॉईंट कमी करायचा आणि दुसऱ्यामध्ये अर्धा पॉईंट वाढवायचा. तर 60 मधून अर्धा पॉईंट कमी झाला की 59.5 येतं आणि 64 मध्ये अर्धा पॉईंट वाढवला की 64.5 येतं. तसंच या ठिकाणी 65 मधून अर्धा पॉईंट वजा करा, मग या ठिकाणी येईल 64.5 येईल आणि याच्यात अर्धा पॉईंट वाढवा 69.5 येतील. म्हणजे बघा 59.5 ते 64.5, मग हे 64.5 इथं आले, त्याच्या पुढे 69.5, मग परत हे 69.5 इथं घ्यायचे, त्याच्या पुढे हे 74 आहे म्हणून 74.5, परत 74.5 ला मी इथं लिहिलं, त्याच्या पुढे इथं 79.5 लिहितो, 74.5 आणि त्याच्या पुढे लिहितो 79.5 लिहितो, परत हे 79.5 इथं जसेच्या तसे लिहितो आणि मग इथं 84 म्हणजे 84.5 लिहितो, परत 84.5 ला या ठिकाणी आपण इथं लिहू आणि त्याच्यानंतर इथे हे 89.5 आले. झालं, हे लिहिलं. हे सगळं लिहिल्यानंतर वाहनांची संख्या आपल्याकडे 10 आहे, 34 आहे, त्याच्यानंतर 55 आहे, त्याच्यानंतर 85 आहे, त्याच्यानंतर 10 आहे आणि 6 आहे. मग आता या ठिकाणी संचित वारंवारता मला लिहायची. आता संचित वारंवारता लिहिताना मी काय करणार, पहिले 10 जसेच्या तसे, हे माहिती आहे 10 अधिक 34, 10 अधिक 34 बरोबर 44, नंतर 44 अधिक हे 55 बरोबर 99, नंतर परत 99 अधिक हे 85, 99 अधिक 85 किती झाले बाबा 184 बरोबर, परत 184 अधिक 10, 184 अधिक 10 बरोबर 194 आणि 194 अधिक 6 बरोबर किती झालं 200. झालं हे कॅल्क्युलेशन. आता वर्ग घेताना यांचा विचार करायचा नाही, आता इथून पुढच्या ह्या तिघांचा विचार करायचा. आता काय करणार मी, सगळ्यात पहिली गोष्ट n, बघा इथं मी लिहितो n बरोबर माझ्याकडे किती 200, त्याच्यानंतर n/2 किती झाले 100, n बरोबर 200 म्हणजे ही टोटल 200 आहे आणि n/2 म्हणजे 100. आता मगाशी जसं आपण 500 पेक्षा लहान संख्या शोधली होती, आता मला 100 पेक्षा लहान शोधायचे.
100 पेक्षा लहान संख्या 3 आहेत. 10, 44, 99. मग मी काय करणार? 99 घेणार. 99 म्हणजे CF. 99च्या आधी ही जी 85 आहे त्याला म्हणणार आपण F. आणि आता हा मध्यक वर्ग घेणार 74.5 ते 79.5. आता याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी लिहू. इथं CF जी आहे ती तुमच्याकडे आहे 99. त्याच्यानंतर F किती बाबा? 85. F बरोबर 85. त्याच्यानंतर L ची जी किंमत आहे, L म्हणजे इथं खालची वर्ग मर्यादा 74.5. इथं लिहिली 74.5. आणि H आहे 74 बघा 79 मधून 74 गेले 5. H ची किंमत 5. आता या सगळ्या किमती या सूत्रात टाकू. N/2 ची किंमत आहे आपल्याकडे 100. बघा पहिला L आहे, L ची किंमत आहे 74.5 अधिक N भागिले 2. N ची किंमत माझ्याकडे N भागिले 2 ची किंमत आहे 100 वजा CF माझ्याकडे किती आहे? CF ची किंमत आहे 99 भागिले F आहे. F ची किंमत किती बाबा? F आहे 85 आणि गुणिले आपल्याकडे H ची किंमत आहे 5. ठीक आहे, H ची किंमत आपल्याकडे 5 दिलेली आहे, राईट? H बरोबर 5. आता 74.5 आपल्या जागेवरती अधिक इथं 100 मधून 99 गेले, आपल्याकडे या ठिकाणी 5 राहिले, सॉरी 1 राहिला. 1 गुणिले आपला हा 5 आणि भागिले आपल्याकडे आलं 85. आता या ठिकाणी बघा 74.5 अधिक 5 एके 5 भागिले या ठिकाणी आपल्याकडे आले 85. आता 74.5 अधिक 5 एके 5 आणि 85 ला जर 5 ने भाग लावला तर 17. 17 5 85. आता इथून पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. एकाला 17 ने भाग लावा आणि अधिक 17 या ठिकाणी 74.5 करा. तुमचं उत्तर ऑटोमॅटिकली येईल. मी फक्त या उत्तरापर्यंत तुम्हाला नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करता येईल. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला येऊ शकते करता. आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण थेट पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न म्हणजे बहुलक काढा. बहुलक काढणं खूप सोपं आहे. दुधातील स्निग्धांश या ठिकाणी मला दिलाय, स्निग्धांश दिलाय. दुधातील स्निग्धांश जो आहे तो आपल्याकडे टक्केवारीमध्ये दिलाय आणि त्यानंतर संकलित दूध खूप सोपा विषय बघा. स्निग्धांश 2 ते 3, 3 ते 4, त्याच्यानंतर 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7 झालं. इथं आहे 30 आहे, त्याच्यानंतर इथं 70 आहे, 80 आहे, 60 आहे, 20 आहे. आता इथं बाकी काय संचित वारंवारता वगैरे तयार करायची नाही, मला बहुलक काढायचं आहे. मग बहुलक काढायचं म्हणजे सगळ्यात मोठा कोण आहे याच्यामध्ये? या सगळ्यामध्ये वारंवारता जी दिली त्याच्यात सगळ्यात मोठा आहे 80. मग 80 ला काय म्हणायचं? F1. कळालं? सगळ्यात मोठा जो आहे त्याला F1 म्हणायचं आणि त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा आधीचा जो आहे तो F0 आणि त्याच्यानंतरचा F2. बरं का? F1 मला मिळाला. F1 म्हणजे कोण? जो सगळ्यात मोठा आहे तो F1, त्याच्यावरती F0, त्याच्या खाली F2 आणि F1 मिळाला की हा झाला तुमचा बहुलकीय वर्ग. याच्यामध्ये तुमचा L ची किंमत 4 आणि H ची किंमत 5 4 गेले 1. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये या सगळ्या किमती लिहू. F0 बरोबर 70, F1 बरोबर 80 आणि F2 बरोबर किती? 60. बरं का? 70, 80, 60. त्याच्यानंतर L ची किंमत काय बाबा? 4 ते 5 मध्ये जो 4 येतो L आणि H बरोबर किती? 5 4 गेले 1. हे सगळं अशा प्रकारे या किमती आपल्याला काढता येतील आणि नंतर मग या किमती फक्त या सूत्रात टाकून उत्तर काढायचंय. सूत्रात टाकायला L ची किंमत किती बाबा? 4 आहे अधिक F1 वजा F0. F1 आपल्याकडे 80 आहे वजा F0 आपल्याकडे 70 आहे भागिले 2 गुणिले F1. 2 गुणिले F1 ची किंमत बाबा 80 आहे वजा F0 ची किंमत 70 आहे आणि वजा F2 ची किंमत माझ्याकडे 60 आहे. ते या ठिकाणी मी इथं लिहिलं. आता 4 अधिक 80 मधून 70 गेले 10 राहिले भागिले 80 दुने 160 वजा आपले 70 आणि वजा हे 60. ओके बघा आता या ठिकाणी एक काम करा वाटलंच तर 80 तून 70 गेले 10, 2 गुणिले 80 झाले आपल्याकडे 160 वजा 70 आणि 60. 70 आणि 60 यांची बेरीज कारण वजा वजा अधिक 70 अधिक 60 झाले 130 झालं. आता काय होईल? 4 अधिक 10 आपल्या जागेवर 160 मधून 130 गेले, किती राहिले बाबा? 30 राहिले. आता 4 अधिक या ठिकाणी 30 ने 10 ला भाग लावा. 30 ने भाग लावायचा आहे 10 ला. बरोबर? इथं 0 घेतला, इथं 0 पॉईंट. 30 त्रिक 90 परत 10 आले, 1 0 घेतला, परत 30 त्रिक 90 म्हणजे 0.33 येईल. 0.33 4 अधिक 0.33 4.33% विषय संपला. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येईल. एकदम सोपा प्रश्न आहे. बहुलक काढा आलं तर इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. 3 मार्काला हा जो प्रश्न आहे तो येऊ शकतो. ठीक आहे. आता आपण पुढच्या एका प्रश्नाकडे आपण जाऊयात. बहुलक काढायचाच. आता समजा इथं हा जो प्रश्न आहे बहुलक, याच्यामध्ये बघा वर्ग सलग नाहीयेत, तर वर्ग सलग करायचे म्हणजे 5 ते 9 च्या ऐवजी 4.5 ते 9.5 वर्ग सलग करून हा सोडवायचा आहे. तो तुम्ही सोडू शकता. वर्ग सलग करून सोडवा, याची प्रॅक्टिस थोडीशी करा.
पुढचा मुद्दा बघा, मध्यक नंतर आपल्याला आयतालेख काढायचा असतो. आता आयतालेख काढणं खूप सोपं आहे मित्रांनो. आयतालेखावर जर प्रश्न आला तर याच्यात आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळवता येतील. हिथं काय बाबा, विद्यार्थ्यांची उंची जी दिली, वर्ग जे दिलेले असतात बघा, 2 अक्ष असतो. हा तुमच्याकडे एक्स अक्ष असतो, हा तुमचा वाय अक्ष असतो. याच्यात प्रमाण लिहिणं गरजेचं असतं. प्रमाण 2 ठिकाणी असतं. एक असतं एक्स अक्षावर प्रमाण असतं, काय असेल ते 1 सेमी बरोबर. ओके, 1 सेमी बरोबर. आणि वाय अक्षावर एक प्रमाण तुम्हाला लिहायचं असतं, 1 सेमी बरोबर काय घेतलंय ते. हे 2 प्रमाण तुम्हाला लिहिणं खूप गरजेचं आहे. आता इथं जर बघितलं तर विद्यार्थ्यांची उंची, बरं का, विद्यार्थ्यांची उंची जे वर्ग दिलेत ते खाली लिहायचे. आता इथं मला पहिलं 0 लिहिता येईल. इथं 0 लिहितो मी पहिला. 0 लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांची उंची ही जी आहे ती डायरेक्ट 135 ते 140 आहे. मधला 0 गायब झालाय. मग आपल्याला काय करायचं, इथं क्रँक मार्क याला म्हणतो असं द्यायचं आणि डायरेक्ट मग 135 पासून सुरुवात करायची. म्हणजे अगदीचे सगळे वर्ग 0 पासूनचे इथं आलेत असं गृहीत धरलं जातं. मग इथं आपण काय करू, 135. 135 नंतर किती बाबा, 140 आहे. त्याच्यानंतर किती बाबा, 145 आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 150 आहे. 150 नंतर आपल्याकडे किती, 155 आहेत. आणि नंतर वाटलं एक एक्स्ट्रा घेऊ, 160. हे सगळे काय बाबा, 155 बरोबर, ठीक आहे. 135, 140, 45, 50, 55 आणि 60 आलं. आता हे सगळे जे काय बाबा तुमची विद्यार्थ्यांची उंची, मग इथं लिहायचं विद्यार्थ्यांची उंची. आता ही उंची जी आहे ती कशामध्ये, सेमी मध्ये आहे. मग इथं लिहायचं सेमी. ठीक आहे, झालं. आता त्याच्यात इथं विद्यार्थी संख्या ही 4च्या पाड्यातली दिसते. मग इथं 4-4चा फरक घ्या. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 20, 16, 12, 8 आणि 4. हे काय बाबा, ही विद्यार्थी संख्या आहे. म्हणजे जी वारंवारता दिलेली असते ती वाय वरती लिहायची, म्हणजे वाय वर लिहायची, वाय अक्षर. ही त्या ठिकाणी आपण म्हणू विद्यार्थी संख्या. झालं. आता आयतालेख काढणं खूप सोपं आहे. पहिली गोष्ट इथं प्रमाण जे आहे ना ते प्रमाण लिहू. एक्स अक्षावर 1 सेमी म्हणजे इथं 5-5 सेमीचं आपण अंतर घेतलंय. 1 सेमी म्हणजे 5 सेमी, बरं. 1 सेमी म्हणजे 5 सेमी आपण म्हटलंय. आणि वाय अक्षावर 1 सेमी म्हणजे 4-4चा फरक आहे, म्हणजे 4 विद्यार्थी. 1 सेमी म्हणजे 4 विद्यार्थी आहेत असं या ठिकाणी आपण समजून. झालं. मग आता याचा आयतालेख काढा. एकदम सोपं आहे. मला 135 ते 140 मध्ये 4 आहेत. मग इथं 4चा स्तंभ काढायचा 135 ते 140 मध्ये. 140 ते 145 मध्ये 12 आहे. मग या ठिकाणी 12 पर्यंत जोडायचं याला, बरं का. 12 पर्यंत पट्टीने. आता माझ्याकडे पट्टी नाही त्याच्यामुळे जरा थोडीशी गडबड होईल. 12 पर्यंत जोडलं. त्याच्यानंतर 16 आहेत. 145 ते 150 मध्ये 16 आहे. मग 145 ते 150 मध्ये 16, याला जोडूनच 16. त्याच्यानंतर आपल्याकडे पुढे काय दिलं, 150 ते 55 मध्ये 8 आहे. मग याला जोडूनच इथं 8. 8 कुठं बाबा, इथं 8 आहे. अशा प्रकारे बघा. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा आयतालेख काढू शकतो. ठीक आहे. तर आयतालेख कसा काढायचा हे तुम्हाला समजलेलं आहे. एकदम सोपं आहे. आला प्रश्न 4 मार्काला तर हातातले 4 मार्क आहे. आता इथं आणखी एक प्रश्न ऍड होऊ शकतो. तो प्रश्न कुठला, की आयतालेखावरून वारंवारता बहुभुज काढा. म्हणजे आयतालेख काढा आणि त्याच्यावरून वारंवारता काढा. दोन्ही एकाच आलेखात काढा. जर असा प्रश्न आला तर मग काय करायचं, सरळ हे मधले मधले इथं वाटलं असतं 135च्या अगोदर एक पॉईंट घ्यायचा, की 135च्या आधी कोण येतं बाबा, 135च्या आधी 130 येईल बाबा, 130 घ्यायचं. आणि मग हे मधले मधलेचे पॉईंट आहेत ना, हा मधला पॉईंट, हा एक मधला पॉईंट, हा मधला, हा मधला, हा मधला, हा मधला. मग ह्या मधल्या पॉईंटला पट्टीने जर जोडलं तर हा तुमचा काय होतो, वारंवारता बहुभुज तयार होतो. पट्टीने मस्त जोडायचं म्हणजे वारंवारता बहुभुज. म्हणजे आयतालेखावरून वारंवारता बहुभुज विचारला तरच, फक्त आयतालेख विचारला तर असं काय करायची गरज नाही. आणि फक्त वारंवारता बहुभुज विचारला, आयतालेखावरून नाही, फक्त विचारला, तर त्याची पद्धत दुसरी आहे, ती आपण बघूया. तर अशा प्रकारे आयतालेख आपण काढू शकतो. आयतालेखानंतर लक्षात घ्या, इथं पण आयतालेख आहे, पण इथं आयतालेख काढण्याच्या अगोदर वर्ग सलग करणं गरजेचं असतं. म्हणजे जसं इथं मगाशी आपण ते वर्ग सलग केले ना, तसे वर्ग सलग करायचे. 2 ते 3च्या ऐवजी 2च्या आधी 1.5 येतो, म्हणजे 1.5 ते 3.5. त्याच्यानंतर 3.5 ते 5च्या नंतर येईल 5.5. मग 6 मधून अर्धा पॉईंट कमी केला तर 6.5 ते 7.5. 8 मधून अर्धा पॉईंट कमी केला 7.5 ते 9.5. मग ह्या 9.5ला इथं घ्या, 9.5 ते 11.5. मग हे सलग वर्ग घ्यायचे. मग हे वर्ग इथं घ्यायचे, 1.5, 3.5 वगैरे ते पॉईंट मधले वर्ग घ्यायचे आणि ही शेतकऱ्याची संख्या इकडे घेऊन तुम्ही तो आयतालेख काढू शकता. म्हणजे आयतालेख काढताना लक्षात घ्यायचं, वर्ग जर सलग नसतील तर ते वर्ग सलग करायचे आणि मग तो आयतालेख जो आहे तो आपल्याला काढावा लागतो, एवढं लक्षात घ्या. आता आपण आयतालेखानंतर पुढचा मुद्दा जो आहे आपल्याकडं बघा, हा एक प्रश्न आहे वारंवारता बहुभुज या प्रश्नावर आधारित. हा प्रश्न एखादा येऊ शकतो, आला तर 4 मार्काला वगैरे येऊ शकतो किंवा 3 मार्काला येऊ शकतो. आता ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 3ऱ्यातला ए,
त्याच्यामध्ये असा प्रश्न येऊ शकतो. इथं काय बाबा, इथं या ठिकाणी बघा काय दिलंय, ही जी आहे या ठिकाणी इथं टक्केवारी दिली माझ्या माहितीनुसार आणि इथं जे आपल्याला दिले विद्यार्थी संख्या. आता लक्षात घ्या, जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत? बघा जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गामध्ये आहेत? आता इथं जास्त मोठा आकडा कुठला बाबा? इथं 60 ही विद्यार्थी संख्या आहे. तर जास्तीत जास्त 60 विद्यार्थी संख्या आहे 60. तर ही कुठल्या वर्गात आहे? तर हा वर्ग इथं खाली मिळतो. हा वर्ग 60 ते 70 मध्ये मिळतो. मग इथं येईल तुमचा वर्ग 60 ते 70 मध्ये. वर्ग 60 ते 70 मध्ये ही सगळ्यात पूर्ण वाक्यात लिहायचं. जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या 60 ते 70 या वर्गामध्ये आहे. झालं. पुढचा प्रश्न आहे, शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहा. आता शून्य म्हणजे इथं खाली बघा 20 ते 30 आणि 90 ते 100. मग तुम्ही इथं लिहू शकता 20 ते 30 व 90 ते 70. संपला विषय. एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे काय आहे? 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती? आता विद्यार्थी संख्या 50, त्याचा हा वर्ग आहे. तर याचा मध्य किती बाबा? 50 ते 60 चा मध्य किती? 55. मग इथे येईल उत्तर 55, कारण 50 आणि 60 च्या मध्ये येतात 55. पुढे वर्ग मध्य 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्ग मर्यादा लिहा. आता वर्ग मध्य 85 कुणाचा येतो? 80 आणि 90 यांचा वर्ग मध्य 85 येणार आहे. तर याची खालची आणि वरची वर्ग मर्यादा. तर खालची वर्ग मर्यादा 80 म्हणजे आधीची आणि वरची किती बाबा? 90 आहे. मग इथं खालची वर्ग मर्यादा 80 येईल आणि वरची वर्ग मर्यादा 90 येईल. ठीक आहे. पुढे 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती? आता 80 ते 90 बघा, 80 ते 90 गुण म्हणजे हे 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी जे आहेत इथं दिसतील. हे किती विद्यार्थी आहेत? या ठिकाणी 15 आहेत. तर इथं 15 उत्तर येईल. तुमचं इथं 15 उत्तर येऊ शकतं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो चार्ट आहे ना, हा चार्ट जर तुम्हाला आला तर इथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. ठीक आहे. यानंतर पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे, तो आपण समजून घेऊयात. पुढचा प्रश्न म्हणजे इथे आपल्याला काय करायचं, खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज. आता वारंवारता बहुभुज काढायला प्रश्न विचारला जातो. तर वारंवारता बहुभुज काढणं सोपं आहे. इथं बघा, ही माहिती दिलेली असते ऑलरेडी आणि कुटुंबांची पण माहिती आपल्याला दिलेली असते. तर याच्यामध्ये आपल्याला वर्गमध्य काढावा लागतो. ज्यावेळेस तुम्ही वारंवारता बहुभुज काढता तेव्हा वर्गमध्य काढणं गरजेचं आहे. आता ही दिले तर वर्गमध्य. वर्गमध्य माहिती आहे 0 ते 200च्या मध्ये येणारी संख्या. 0 ते 200च्या मध्ये कोण येतं? 100 येतं. मग या ठिकाणी 0 ते 200च्या मध्ये इथं लिहिलं 100. त्याच्यानंतर 200 ते 400च्या मध्ये येतात 300. 400 ते 600च्या मध्ये येतात आपल्याकडं 400 ते 600च्या मध्ये आपल्याकडे येतात 500. आणि त्याच्यानंतर 600 ते 800च्या मध्ये येणार 700. आणि 800 ते 1000च्या मध्ये येणार आपल्याकडे 900. आणि एक एक्स्ट्रा घ्यायचं 1100. आता इथं आधी घ्यायला काय, इथं वजामधली संख्या येईल त्याच्यामुळे ते आपण घेत नाही. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या, हे जे वर्गमध्ये आहेत ते आपल्याला इथं स्थापन करायचे सगळे. बरं, इथं मी लिहितो 0, हा आपला एक्स अक्ष आणि हा आपला वाय अक्ष. आता हे 100, 200, 300 आणि 1100 पर्यंत आहे. मग आपण काय करू, 100-100च्या फरकाने घेऊ वाटलं असतं इथं, किंवा 200-200च्या फरकाने घेतलं तरी 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1100 वगैरे. बघा 100 बरोबर, त्याच्यानंतर 200, त्याच्यानंतर 300, त्याच्यानंतर 400, त्याच्यानंतर 500, 600, 700, 800, 900, 1000 आणि मग नंतर घ्या 1100. आता इथं खाली एक लिहा. खाली काय लिहा बाबा, या ठिकाणी वीज बिल रुपये. खाली काय बाबा, इथं वीज बिल. इथं वीज बिल लिहू आपण. ते लिहिणं गरजेचं आहे. तो कशामध्ये बाबा? रुपये. म्हणजे इथं 1 सेमी म्हणजे किती? 100 रुपये आलं. आणि ही कुटुंब जे आहे ती जवळपास 100च्या पाड्यातली दिसतात. मग इथं 100, 200, 300, 400, 400 पर्यंत किंवा 500 पर्यंत येतील तुमची 500 पर्यंत. ओके. किंवा वाटलंच तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर असं वाटलं 50-50च्या फरकामध्ये घ्या तरी तुम्हाला चालेल. बघा 50, 50, 100, 150, 200, 250, 300, 350, 400, 450 असं सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो. पण शक्यतो 100 घ्या. 100, 200, 300, 400 आणि या ठिकाणी इथं आले आपले 500. ओके. किंवा वाटलंच तर आपण या ठिकाणी 50-50 नाही घेऊ, म्हणजे जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला व्यवस्थित जरा गिचमिट होणार नाही. 50, 100, 150, 200, 250, 300, 350, 400 आणि इथं 450 आणि 500 असं येईल. आणि हे सगळं आहे आपल्याकडे इथं कुटुंबे आहेत. मग या ठिकाणी इथं आपण लिहू कुटुंबे. झालं. हे सगळं झालं. आता प्रमाण. या ठिकाणी प्रमाण लिहिणं गरजेचं आहे. प्रमाण आपण काय करणार, एक्स अक्षावर. एक्स अक्षावर काय बाबा, 1 सेमी बरोबर. 1 सेमी म्हणजे तुमच्याकडे किती, 1000, आय थिंक 100 रुपये. इथं 1000 झालं चुकून. 1 सेमी म्हणजे आपल्याकडे 100 रुपये. 1 सेमी बरोबर रुपये 100. आणि वाय अक्षावर, वाय अक्षावरचं जर प्रमाण बघितलं तर ते 1 सेंटीमीटर बरोबर
वाय अक्षावरचं प्रमाण 1 सेमी बरोबर आपल्याकडे किती दिले, जवळपास 50 कुटुंबे आहे. म्हणून इथे 1 सेमी बरोबर आपण लिहू 50 कुटुंबे. तर अशा प्रकारे आपण हे लिहिलं, एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर दोन्ही अक्षावरचं प्रमाण लिहिलं. तर थोडीशी गिचमीट झाली, पण ठीक आहे. आता हे सगळं लिहिल्यानंतर मला या ठिकाणी काय करायचंय, यांचा वारंवारता बहुभुज काढायचा आहे. तर पहिलं बघा, हे वर्गमध्ये जे आहे ते एक्स अक्षावरचे बिंदू घ्या आणि हे वाय अक्षावरचे घ्या. ओके, पहिला काय 100 आणि 240. आता एक्सचा 100 इथे, वायचा 240 साधारणतः इथे येणार तुमचा. 100 आणि 240 वाटलंच तर इथे 100 आणि 240. ठीक आहे. हा पुढचा जो आहे काय 300 आणि 300. बघा, एक्सचा 300 आणि वायचा सुद्धा 300. या ठिकाणी 300 आणि 300 इथे द्या, वाटलंच इथे द्या. 300 आणि 300 घेतला. त्याच्यानंतर किती 500 आणि 450. एक्सचा 500 आणि वायचा 450, म्हणजे साधारणतः इथे 400च्या पुढे 450. इथं आपण लिहू 400 आणि 400, सॉरी 500 आणि 450. 500 आणि 450 हे बिंदू स्थापन करायचे जसे आलेखावर करतो तसे. त्याच्यानंतर 700 आणि 350. एक्सचा 700 आणि वायचा 350, म्हणजे साधारणतः इथे येईल. पुन्हा हा 350 आणि हा 700. या ठिकाणी लिहू 700 आणि 350. त्याच्यानंतर 900 आणि 160. हा झाला 900 आणि 160 म्हणजे 150च्या थोडंसं वर. 900 आणि 160 म्हणजे 160 इथं साधारणतः आला. बरं, 900 आणि 160. 900 आणि 160. 900 आणि 160. आता माझ्याकडे तो आलेख कागद नसल्यामुळे जरा गडबड होईल. आणि शेवटी 1100 आणि इथं काय असतं 0. शेवटी 1100 आणि 0 हा तुमचा इथं आला. 1100 आणि 0 शेवटचा. आणि हे सगळं काढल्यानंतर यांना जोडायचं. आता इथं बघा 100च्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे बघा हे 1100 100च्या आधी या ठिकाणी आपल्याकडे 0 येतो. इथून आपण जोडू, यांना जोडा, या दोघांना जोडा, त्याच्यानंतर इथे जोडा, इथे जोडा, इथे जोडा, पट्टीने इथं जोडा आणि इथे याला जोडा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडं हा वारंवारता बहुभुज आपल्याला काढता येऊ शकतो. आणि वारंवारता बहुभुज हा जो प्रश्न आहे आपल्याला 4 मार्कला येतो. मागच्या वर्षी आला होता. कधी कधी वारंवारता बहुभुजच नुसता काढा असं नाही, तर वारंवारता बहुभुज आणि त्या वारंवारता बहुभुजासोबत तुम्हाला आयतालेख, म्हणजे आयतालेख आणि वारंवारता बहुभुज दोन्ही काढायला सांगितलं तर आयतालेख आणि वारंवारता बहुभुज दोन्ही काढायचे. आणि आयतालेखच नुसता विचारला तर आयतालेख, आणि नुसता वारंवारता बहुभुज विचारला तर नुसता वारंवारता बहुभुज पण काढता आला पाहिजे. ठीक आहे. आता यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊयात. पुढचा बघा, पुढचे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये वृत्तालेख काढणं खूप सोपं आहे. बघा, हे वृत्तालेख काढायला आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर वृत्तालेख हे हातातले मार्क आहे. वृत्तालेख म्हणजे या वर्तुळामध्ये माहिती दाखवायचे. टोटल वर्तुळाचं माप 360 असतं. इथं काय करायचं, पहिली यांची बेरीज करायची. 30 आणि 15 झालं 45, 45 आणि 25 झालं 60, सॉरी 45 आणि 25 झालं 70, 80, 90 आणि 100, म्हणजे इथे एकूण किती झाले 100. मग आता इथं केंद्रीय कोणाचं माप करताना पहिले हे 30 लिहा, इथे 15 लिहा, इथं 25 लिहा, इथे 20 लिहा, इथं 10 लिहा, आणि सगळ्यांना या 100ने भाग लावायचे. ही जी टोटल आहे 100, टोटल 100 असेल, 200 असेल, 300 असेल, 400 असेल, त्यांनी भाग लावायचा. भागिले 100, भागिले 100, भागिले 100, भागिले 100 आणि भागिले 100. म्हणजे काय केलं, 30 भागिले 100, 15 भागिले 100, 25 भागिले 100, 20 भागिले 100, 10 भागिले 100. आणि कितीने गुणायचं, 360 नाही, गुणिले 360, गुणिले 360, गुणिले 360 आणि गुणिले 360 आणि गुणिले 360. आता इथं टोटल तुम्ही जर केले ना ती 360 अंशच येणार. 100% इथं टोटल 360 अंश. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन मित्रांनो आपण करूयात. बघा, 30 भागिले 100 गुणिले 360. बघा या ठिकाणी काय काय कट होईल, 0 गेला, 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, सगळे गेले. 36 त्रिक 108. 36 त्रिक किती येतं 108, म्हणून 108 अंश या ठिकाणी मिळेल. पुढचा 15 भागिले 100. पुढचा प्रश्न काय बाबा, या ठिकाणी 15 भागिले 100 गुणिले 360. बघा, 15 भागिले 100 गुणिले 360. हा 0 गेला, हा 0 गेला. 10 आणि 15ला कितीने भाग जाईल, 5ने. 5 दुने 10, 5 त्रिक 15, 2ने 36 ला भाग जाईल. 2 एक्के 2, 36च्या निम्मे आपल्याकडे झाले 18, आणि 18 त्रिक 54, म्हणजे इथे किती आला बाबा 54 अंश. त्याच्यानंतर पुढचा काय बाबा, 25 भागिले 100. 25 भागिले 100 गुणिले 360. 0 गेला, 0 गेला. 25 आणि 10ला 5ने भाग जातो. 5 5 25, 5 दुने 10, 2ने 36 ला भाग लावला 18, आणि 18 गुणिले 5 90, 18 पंचे 90. त्याच्यानंतर 20 भागिले 100. 20 भागिले 100 गुणिले 360. 20 भागिले 100 गुणिले 360. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. आता 2 गुणिले 36, 36 दुने 72. मग इथे येईल आपल्याकडे उत्तर 72. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा 10 भागिले 100 गुणिले 360. 10 भागिले 100 गुणिले 360.
शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, 36 एक्के 36 बरोबर 36 अंश, बरोबर 36 अंश. आता या सगळ्यांची बेरीज तुम्ही जर केली तर ती 360 येईल. बघा 8 आणि 4 12, 12 आणि 2 आपल्याकडे झाले 13 14, 14 आणि 6 आपल्याकडं 20, 20चे शून्य हातच्या आलेले 2, 2 आणि 5 7, 7 आणि 9 झाले 16, 16 आणि 7 झाले आपल्याला 23, 24 25 26, 26चे 6 हातच्या आलेले 2, 2 आणि 1 3. तर अशा प्रकारे बेरीज चेक करा 360 येते का, 360 नाही आली तर समजायचं आपलं उत्तर चुकलंय. आता ही जी माहिती आहे त्या माहितीला वृत्तालेखामध्ये मला लिहायचं आहे. तर कसं लिहिणार, सगळ्यात पहिली गोष्ट मी इथे एक केंद्रबिंदू असेल, इथून एक रेष मारून घ्यायची आणि ही रेष मारल्यानंतर इथं आपलं तुमचं कोन मापक घ्यायचं आणि त्यांनी 108चा कोन काढायचा. 10 20 30 40 साधारणतः 108चा असा इथे कोन तुमचा येऊ शकतो इथे कुठेतरी. हा 108चा कोन काढला, मग इथे 108 अंशाचा कोन काढला की हे काय बाबा तुमच्याकडे आंबा, मग इथे लिहायचं आंबा. ठीक आहे. त्याच्यानंतर 54चा, मग इथं कोन मापक ठेवायचं आणि इथून असा कोन काढायचा 54चा वगैरे काय असेल तो तुमचा 54चा वगैरे कोन असेल इथून, मग इथं तुम्ही 54 अंश लिहायचं. 54 अंशला काय मोसंबी. त्याच्यानंतर तुम्ही इथं कोन मापक ठेवायचं असं इथून मोजायचं 10 20 30 40 90 पर्यंत, साधारणतः 90 तुमच्या इथं असे येतील. मग इथे येईल 90 पर्यंत काय बाबा 90 अंशाचा कोन आहे सफरचंद. ओके, सफरचंद आलं. आणि त्याच्यानंतर चिक्कूसाठी 20 आहे, चिक्कूसाठी किती 72 अंश, मग इथं तुमचं कोन मापक ठेवायचं आणि इथं कोणाचं माप काढायचं, साधारणतः तुमचं 72 अंशापर्यंत येऊ शकतं. 72 अंश आलं कशासाठी बाबा, चिक्कूसाठी. चिक्कूसाठी. आणि जे उरलेलं जे आहे ते साधारणतः तुमचं 36 अंश असणार आहे, ते कशासाठी, तुमचं संत्रीसाठी. ओके, तर एकंदरीत अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा जो वृत्तालेख आहे तो काढू शकतो, जो 3 मार्काला प्रश्न येतो. आता हाच येईल सांगता येत नाही, पण याच्या प्रकारचा येईल. अशा प्रकारची गणितं आपल्याला सोडवावी लागणार आहे. तर प्रत्येक प्रकारचं एक एक गणित आपण घेण्याचा प्रयत्न केला. आता हे एक शेवटच्या प्रकारचं गणित आहे यामधलं, या व्यतिरिक्त कुठल्याच प्रकारची गणित इथं नाहीये. तर साधारणतः तासभर आपली चर्चा चालू आहे, म्हणजे बराच वेळ झाला आपली चर्चा सुरू आहे. तर हे गणित आपण बघून घेऊया. त्याच्यात काय दिलंय, एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख दिलाय, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरं. तर बांधकाम विभागामध्ये 72 अंश आहे, अन्न विभागात 48 आहे, इथं सगळं माप दिलेली आहेत. एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत. एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 आहे, म्हणजे यांची सगळ्यांची संख्या 10,000 आहे. तर बांधकाम क्षेत्रात किती लोक असतील, बांधकाम, तर बांधकाम क्षेत्रात असणाऱ्या लोकांची संख्या मी शॉर्टकटमध्ये सांगतो, तुम्हाला जरा डिटेलमध्ये लिहावं लागेल, आता वेळ कमी आहे म्हणून. तर बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकाची संख्या काढण्यासाठी बांधकामसाठी किती 72 अंश आहे, मग इथं लिहायचं 72 अंश किती पैकी आहे, 360 पैकी. म्हणजे केंद्रीय कोनाचं माप भागिले 360 गुणिले मला काय करायचंय 1000, गुणिले 1000 नाही 10,000 आहे. ठीक आहे. आता हा सगळा कॅल्क्युलेशन करून तुम्हाला उत्तर काढायचं. बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला, 36 एके 36, 36 दुने 72. आता 2 गुणिले 1000 किती झाले बाबा, 2000. म्हणजे या ठिकाणी 2000 हे काय झालं, बांधकाम विभागामधल्या लोकांची संख्या 2000 झाली. पुढे प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत. प्रशासन क्षेत्रात दुसरा प्रशासन, प्रशासन. आता प्रशासन क्षेत्रामध्ये किती बाबा अंश आहे, प्रशासन कुठे गेला बाबा, प्रशासन 36 अंश आहे. मग इथं लिहायचं 36 भागिले किती 360 आणि गुणिले काय करणार 10,000, गुणिले 10,000. म्हणजे किती केंद्रीय कोणाचं माप आहे 36 आणि भागिले तुमचे 360 संपूर्ण वर्तुळाचं माप आणि गुणिले बाबा तुमची एकूण संख्या 10,000 आहे. शून्य गेला, शून्य गेला, 36 एक्के 36 किती राहिले बाबा 1000. म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडं 1000 आहे प्रशासनामध्ये. त्याच्यानंतर उत्पादन क्षेत्रात किती टक्के विचारले बरं का, आता टक्क्याचा विषय बरं का, किती टक्के उत्पादन, उत्पादन क्षेत्रामध्ये किती टक्के. मग आता उत्पादन क्षेत्रामध्ये केंद्रीय कोणाचं माप किती आहे, केंद्रीय कोणाचं माप किती, उत्पादन कुठे गेलं बाबा तुमचं, उत्पादन 90 अंश आहे. 90 अंश भागिले 360 आता गुणिले टक्के विचारले, टक्के किती पैकी असतात 100 पैकी. आता मला या ठिकाणी बांधकाम विभागामध्ये किती लोक कामाला आहेत ते मी 10,000 पैकी काढले, कारण मला 10,000 पैकी पाहिजे होते. त्याच्यानंतर प्रशासनामध्ये पण मला 10,000 पैकी किती लोक कामाला आहेत ते काढायचं होतं. पण आता इथं टक्के म्हणजे 100 पैकी आहे, 100 पैकी आहे म्हणून इथं 100 ने गुणायचं, 100 पैकी टक्के असतात ना. मग त्यांनी गुणलं तर हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता 9 आणि 36 कितीच्या पाड्यात येतात बाबा, समजा 9 9 10 90, 9 चौक 36. मग आता हे 10 गुणिले 10 झाले 100 आणि भागिले 4, 4 आणि 100ला भाग लावला 25, तर 25% या ठिकाणी इथं उत्तर येईल. तर अशा प्रकारे हा प्रश्न सुद्धा आपल्याकडे असू शकतो. आणखी ऍडव्हान्स लेवलचा काही प्रश्न आहे ते जे 4 मार्काला विचारले जाऊ शकतात, तर ते प्रश्न आपण संध्याकाळी हॉट्स प्रश्नांवरती आपले लेक्चर असणार आहे 7-8च्या दरम्यान, म्हणजे सगळे हॉट्स प्रश्न, तर त्यावरती आपण चर्चा करूयात. तर आत्ताची चर्चा आपण इथं थांबूयात.
पण ही चर्चा थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. बघा आता गणिताचा अभ्यास करायचा आपल्याला, उद्या आपला पेपर आहे आणि गणिताचा अभ्यास करताना इम्पोर्टंट प्रश्न नेमके कुठले ते आपल्याला थोडेसे समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्या इम्पोर्टंट प्रश्नांचा सराव पण झाला पाहिजे आणि सगळ्या प्रकरणातले महत्त्वाचे प्रश्न माझ्या समोर एका ठिकाणी मला पाहिजेत. तर हे सगळे प्रश्न तुमच्या समोर ठेवण्याची एक व्यवस्था केली, ती म्हणजे आपलं ॲप आहे आणि आपल्या ॲपवरती ना एक कोर्स बनवला आहे. पण त्या कोर्समध्ये गणित भाग 1 आणि 2च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ आहे आणि त्या प्रकरणामध्ये काय आहे, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली जी काही महत्त्वाची गणित आहे, त्यावर चर्चा केली. महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा केली. त्याच्यामुळे हा कोर्स खूप इम्पोर्टंट आहे. हा कोर्स तुम्ही जर पर्चेस केला, तर तुम्हाला खूप फायदा होईल अभ्यास करण्यासाठी. ओके. तसं बघायला गेलं तर हा कोर्स जो आहे ना, तो 499 चा आहे. पण सध्या खूप म्हणजे खूप मोठी ऑफर आहे. 499 चा कोर्स तुम्हाला फक्त ₹49 त मिळणार आहे. म्हणजे ज्या कोर्सची किंमत 499 आहे, तो तुम्हाला आता फक्त आणि फक्त ₹49 मध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे हा कोर्स तुम्ही पर्चेस करा. तुम्हाला खूप फायदा होईल. पण आता लगेच तुम्ही हा कोर्स पर्चेस करू शकता. आपल्या ॲपवरती जा. क्रिएटिव्ह मॅथ मराठी नावाचा ॲप आहे. प्ले स्टोअरला पण मिळेल. व्हिडिओच्या खाली लिंक पण आहे. तिथे तुम्हाला हा ॲप मिळून जाईल. तर हा ॲप जो आहे तो डाउनलोड करा. कोर्स पर्चेस करा. ओके. आणि हा कोर्स पर्चेस करण्याच्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करा. कारण संध्याकाळी होणारे हॉट्स प्रश्नांवर चर्चा. बाय मित्रांनो. धन्यवाद.